माझा अभ्यास तुमच्या यशासाठी इतिहासाचं बळ घेऊ स्वतःसाठी. इतिहासातून बळ घ्यायचं लक्षात घ्यायचं आपल्याला. इतिहासातून बळ घ्यायचं कोणासाठी? स्वतःसाठी. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. येतो विषय लक्षात. बघा मी काय म्हणतोय, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इतिहासाचं बळ घ्यायचं आहे आपल्याला. ताकद घ्यायची आहे. लक्षात घ्या. जोश, होश, ताकद, धैर्य, शौर्य, धाडस हे जे तुम्हाला जे काही सगळं कोण देणार आहे ना, तर तो हा विषय देणार आहे. लक्षात घ्यायचं. मग ते सगळं इतिहासाकडून कोणासाठी घ्यायचं आहे? तर ते म्हणजे स्वतःसाठी घ्यायचं आहे. बघा म्हणजे मला असं करावं असं वाटलं, माझा अभ्यास तुमच्या यशासाठी आणि इतिहासाचं बळ घेऊ स्वतःसाठी. ठीक आहे. याच विषयानं आपण काय करूया, आता याला सुरुवात करूया. बघा याच्यामध्ये इतिहास विषयाचं महत्त्व काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं इतिहास विषयाचं महत्त्व काय याच्यामध्ये बघा लक्षात घ्यायचं. इतिहास म्हणलं की जो भूतकाळ आहे, बघा लक्षात घ्या, जो भूतकाळ आहे त्या भूतकाळाचा वर्तमानामध्ये अभ्यास करणं आणि भविष्याचा वेध घेणं. बघा लक्षात घ्या. भूतकाळातून लक्षात घ्यायचं आपल्याला वर्तमानात यायचं आणि वर्तमानातून आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं. बघा ह्याच्यामध्ये जे भूतकाळ आहे त्या भूतकाळामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे भावनो? तर लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी विविध घटनांचा अभ्यास आहे. मग त्या घटनांच्या माध्यमातून काही ठिकाणी तुम्हाला विजय बघायला मिळेल, काही ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं त्याचा तुम्हाला पराजय बघायला मिळेल. बरोबर. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला आहेत. इतिहास म्हणजे फक्त सनावळा वगैरे याचा विषय नाहीये, किंवा इतिहासामध्ये फक्त इतिहास म्हणलं की जुनी उणी धुनी काढायची आहेत, नाही. त्याच्यापुरता इतिहास लिमिटेड नाहीये. लक्षात घ्यायचं. इतिहास आपल्याला जगायला शिकवतो. इतिहास आपल्याला भविष्यातील धोरणं आखायला शिकवतो. इतिहास आपल्याला भविष्यातलं नियोजन करायला शिकवतो. येतो विषय लक्षात. 1934 ला एम विश्वेश्वरय्या यांनी सांगितले, 2 मेसेज दिले होते प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया या ग्रंथामध्ये. त्यांनी सांगितलं होतं इंडस्ट्रियलाइज ऑर पेरिश, म्हणजे औद्योगिकरण करा किंवा नष्ट व्हा. आणि औद्योगिकरण करण्यासाठी तुम्हाला करावं लागेल प्लॅन. आणि दुसरा मेसेज होता प्लॅन ऑर पेरिश. म्हणजे 2 मेसेज मिळाले, इंडस्ट्रियलाइज ऑर पेरिश आणि दुसरा मेसेज आहे प्लॅन ऑर पेरिश. म्हणजे भूतकाळ तुम्हाला वर्तमानामध्ये भविष्य शिकवतो. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्यायचं. वर्तमान काळात जो भविष्य आहे, बघा मी काय सांगतो व्यवस्थित ऐका. या वर्तमानाची पायरी जी आहे किंवा या भविष्याची पायरी, बघा लक्षात घ्यायचं. भविष्याची पायरी म्हणजे वर्तमान काळ आहे. बघा ऐका, इतिहासाचं महत्त्व काय आहे. इतिहास विषय तुम्हाला फक्त मार्कापुरता लिमिटेड नाहीये. तुम्ही ज्या वेळेस माझ्यासोबत इतिहासाचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्ही इतिहास शिकणार नाही, तर इतिहास तुम्ही जगायला शिकाल. आला विषय लक्षात. काय शिकाल बरं तुम्ही? तुम्हाला काय उदाहरण देतो तुम्हाला. महादजी शिंदेचं उदाहरण घ्या, बाजीराव पेशव्यांचं उदाहरण घ्या, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं उदाहरण घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या, छत्रपती संभाजी राजांची उदाहरणं घ्या. काय शिकला तुम्ही याच्या माध्यमातून? इतिहासामध्ये मीर जाफर होता, मीर जाफर, की ज्याने बंगालच्या नवाबासोबत गद्दारी केली होती आणि भारताच्या इतिहासामध्ये तो हिंदुस्तान का सबसे बडा गद्दार म्हणून ओळखला गेला. ती गद्दारी तुम्हाला कळाली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, नानासाहेब पेशवा, अटक शहरापासून कटक शहरापर्यंत मराठा साम्राज्याचं वर्चस्व निर्माण करणारे, हे तुम्हाला कळालं. तुम्हाला शौर्य कळालं, धाडस कळालं, धैर्य कळालं, रणनीती तुम्हाला कळाली, आयोजन तुम्हाला कळालं, नियोजन तुम्हाला कळालं. म्हणून इतिहास महत्त्वाचा असतो. आणि या भूतकाळातून शिकायचं ते म्हणजे वर्तमान काळात, आणि वेध घ्यायचा तो म्हणजे भविष्याचा. आणि भविष्यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला काय करायचं आहे? विजयी व्हायचं आहे. लक्षात घ्यायचं, विजयी भव. लक्षात घ्या काय करायचं आपल्याला? विजयी भव. हे महत्त्वाचं इतिहासाचं. उद्या जर तुम्हाला जर आज इतिहास माहिती असेल तर उद्या प्रशासनामध्ये जाऊन तुम्ही विविध धोरणं आखू शकता. अदरवाईज शासनाच्या नियमांचं पालन करणं हा एकच तुमच्याकडे मुद्दा असेल. आणि जर का तुम्ही धोरणं आखायला जर का तुम्ही तयार झालात तर प्रशासन देखील तुमच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. आला विषय लक्षात तुमच्या. म्हणून इतिहासाचं महत्त्व आहे की भूतकाळामध्ये जे घडलंय, समाजसुधारक भूतकाळामध्ये होऊन गेले, त्या समाजसुधारकांचा वर्तमानात आपण आज अभ्यास करतोय आणि त्यांची विचारसरणी भविष्यासाठी आपण फॉलो करतोय. आला विषय लक्षात. ना भूतो ना भविष्यतो, जसं आपण म्हणतो, म्हणजे जे भविष्यातही आणि जे भूतकाळातलंही. म्हणजे भूतकाळाचा अभ्यास आपल्याला वर्तमान आणि भविष्य. पण जर भूतकाळाचा अभ्यास जर तुम्ही इथं वर्तमान काळामध्ये गेला तर तुमचं भविष्य काय आहे? सुरक्षित आहे. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे, भूतकाळातील विचारांची विषारीमुळे आणि भविष्याची चिंता माणसाला वर्तमानाचा दिवस जगू देत नाहीत. आपल्याला वर्तमानाचा दिवस जगायचा आहे आणि या वर्तमानामध्ये जगून आपल्याला भविष्यकाळ तयार करायचा आहे. आला विषय लक्षात. आणि मग वर्तमानामध्ये आपल्याला जर का भविष्य तयार करायचं असेल तर आपल्याला लेक्चर करावे लागतील, आपल्याला अभ्यास करावा लागेल. तुमच्या आई वडिलांना जे काही तुम्ही स्वप्न दाखवलेलं आहे, येताना तुम्ही बऱ्याच लोकांनी तुमच्या घरच्यांना सांगितलं असेल, आई बाबा मला 1-2 वर्ष द्या, मला अधिकारी व्हायचं आहे.
तर तुम्ही तुमच्या आईबाबांच्या डोळ्यामध्ये जी स्वप्न दाखवली, जी स्वप्न त्यांनी तुमच्यासाठी बघितली, जे पाय तुमच्यासाठी शेतामध्ये राब राब राबतायत, ज्या हाताला गट्टे पडलेले आहेत, ज्या पायाच्या टाचांना ज्या भेगा पडलेल्या आहेत, हेच तुमचं सगळ्यात मोठं मोटिवेशन असायला पाहिजे. हा इतिहास तुम्हाला शिकवतो. आणि मग हाच इतिहास तुम्हाला वर्तमानामध्ये भविष्याचा वेध घ्यायला शिकवतो. ज्या चुका झाल्यात त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत. लहानपणापासून तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही घटना घडल्या असतील, मग त्या चांगल्या असतील, वाईट असतील तर त्या घटना तुम्ही पुन्हा करणार नाही. आणि जर समजा चांगली गोष्ट घडली असेल तर ती तुम्ही वारंवार कराल. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे चुकीचं घडतं ते कसं, लहान मुलाला तुम्ही कितीही सांगा की अरे जाऊ नकोस तिकडे, हा आहे म्हणजे भाजल तुला, त्या पोराला जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत हा म्हणजे काय त्याला कळत नाही. मग ते पोरग भविष्यामध्ये त्या विस्तवाला हात लावेल का? नाही लावणार. इतिहास पण तेच सांगतो तुम्हाला, जे घडलंय ते पुन्हा करायचं नाही. ज्या चुका झाल्यात त्या पुन्हा करायच्या नाहीत. इतिहास हे शिकवतो. कुणीतरी स्पर्धा परीक्षा करतंय, भाऊकीतलं पाहुण्यातलं कुणी करतंय, त्याला 4-5 वर्ष लागली. मला लागता कामा नयेत, आणि मला लागता कामा नये याचा मी अभ्यास केला पाहिजे वर्तमानात, आणि भविष्याचं तोरण बांधलं पाहिजे. बास, इतिहासाचं महत्त्व संपलं. आला विषय लक्षात. म्हणजे इतिहास म्हणजे काय की वर्तमानामध्ये अभ्यास करून भविष्याचा घेतलेला वेध म्हणजे इतिहास. भविष्यामध्ये बांधलेलं तोरण म्हणजे इतिहास. आला विषय लक्षात. ह्या सगळ्या गोष्टींचा काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा. बघा, लोड घेऊ नका तुम्ही. आपण या ठिकाणी सगळं काय करणार आहे बघणार आहे. आता बघा, येऊया आपण सिलेबसकडे. आता बघा, आजच्या लेक्चरमध्ये मी काही फॉर्म्युले घेऊन आलोय. इतर लेक्चरांच्या पेक्षा हे लेक्चर वेगळं असणार आहे. त्याच्यामुळं स्टे ट्यून लास्टपर्यंत तुम्ही इथं राहा. बरोबर, ते तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही या ठिकाणी 100% राहताय. एवढी सगळी तुमच्या उपस्थित आहे, एवढ्या सगळ्या लोकांची. आला विषय लक्षात. बघूया मग. आता बघा, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा काय आहे भावनो, हा आपला सिलेबस आहे. बघा, लक्षात घ्यायचं, जर तुम्ही कोणतीही लढाई घ्या इतिहासामधली, तर त्या लढाईमध्ये सर्वात पहिली प्रायोरिटी जर कशाला असेल ना, तर ती असते हत्यारांना, ती असते शस्त्रांना. तसं स्पर्धा परीक्षांच्या मध्ये सर्वात मोठं जर का शस्त्र काय असेल तर तो म्हणजे सिलेबस. काय आहे? सिलेबस. इतिहास हा विषय तुम्ही आतापर्यंत बघितलाय भावनो. 5वी पासून 12वी पर्यंत तुम्ही इतिहास बघितलेला आहे, तोच इतिहास आहे. तुम्ही काय बघितलं नाही सांगा मला. तुम्ही गांधी बघितलेत, तुम्ही ब्रिटिशांना बघितले, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांना बघितले, तुम्ही ब्रिटिशांची नावं बघितलेली आहेत. झालं, हेच आहे, हाच इतिहास आहे तुम्हाला. फक्त सुरुवातीला कसं होतं, 5वीचा इतिहास 5वीच्या विद्यार्थ्याला लिमिटेड आहे, म्हणजे त्याच्यापुरतं तेच संबंधित आहे. ठीक आहे, त्याला जेवढं कळतंय तेवढंच दिलेलं आहे. 8वीच्या विद्यार्थ्याला त्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार त्याला तेवढाच दिलेलं आहे. बघा, लक्षात घ्या. म्हणजे इथं काय झालेलं आहे, इथं ज्या त्या वर्गाच्या बुद्धीनुसार जे ते शिकवलेलं आहे. पण इथं मात्र आज स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गट ब आणि गट क मधून जर तुम्हाला पद मिळवायचं असेल तर तुम्हाला 3,07,713 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळामध्ये असणारे जे काही विविध भागामध्ये विविध लोक अभ्यास करतायत त्यांचा तुम्हाला काय करावं लागेल, त्यांच्यासोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करावं लागेल. आणि त्यांच्यासोबत जर का तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे तर थोडंसं आपल्याला ब्रॉड माइंडेड विचार करावा लागेल. आता तुम्ही बघताय की नुकताच आयोगानं पाठीमागच्या कंबाईनचं जो काही मेरिट लावलं फेब्रुवारीच्या 62.50 मेरिट लावलं. आता बघूया गट क चं किती मेरिट लागतंय. हे मेरिट का वाढतंय, याचाही विचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण आपला जो काही माइंडसेट आहे तो ब्रॉड करायला पाहिजे. म्हणजे आपण शाळेमध्ये जो इतिहास शिकलो तो नॅरो माइंडेड होता का? येस. आपल्याला जेवढं ज्या वयामध्ये जेवढं समजतंय तेवढंच आपल्याला त्या वेळेमध्ये शिकवलं गेलं. पण आता आपण मोठे झालेलो आहे, उद्या आपण अधिकारी होणार आहे, समाजासमोर आदर्श निर्माण करणार आहे, समाजामध्ये चुकीचं जे घडलंय त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं आपला या ठिकाणी ब्रॉड माइंड झाला पाहिजे. आणि इतिहास तुम्हाला हा विषय काय करेल, नेहमी तारेल. बरोबर. याच्यामध्ये बघा, मग हा संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. कोणताही योद्धा जर जे युद्ध करतो त्याच्यामध्ये सर्वात प्रभावी शस्त्र असतं ते म्हणजे त्याचा हत्यार. बरोबर. आणि आपला हत्यार काय आहे? अभ्यासक्रम. अभ्यासक्रमामध्ये जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं आहे आपल्याला. बघा, मी तुम्हाला प्रूफ सहित देणार आहे, तुम्ही लोड घेऊ नका. आजचं लेक्चर त्यासाठी वेगळं आहे. आजच्या लेक्चरमध्ये काही फॉर्म्युले आहेत, हे बघूया आपण. अभ्यासक्रम ही नॉर्मल गोष्ट आहे, पण अभ्यासक्रमासोबत इतर गोष्टी आहेत की ज्याला आपण फॉर्म्युला आहे, जे फॉर्म्युले मी तयार केलेले आहेत त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. येतो विषय लक्षात. हा बघा, मग हा काय आहे आपला, हा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. कशाचा अभ्यासक्रम आहे हा? पूर्व परीक्षेचा. याच्यामध्ये काय सांगितलंय, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. बरोबर आहे. इतिहास एवढा मोठा आहे, मग एवढा सगळा करायचा का? नाही ना. त्यांनी एक चौकट टाकलेली आहे, त्यांनी एक चौकट टाकली आयोगाने, आणि त्या चौकटीला नाव दिलं त्यांनी अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्ये जे सांगितलेलं आहे तेवढंच फक्त करायचं, आणि तेवढंच आयोगाने विचारलेलं आहे. एका दुसरा प्रश्न ठीक आहे
की तुमच्या विषयाला धरून आहे पण पुस्तकामध्ये सापडत नाही, मग 1 2 3 4 5 अशी 5 पुस्तकं घेतली, तुम्हाला कशातच सापडला नाही, कुठेतरी 10व्या नंबरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तो कंटेंट सापडला. मग एका प्रश्नासाठी तुम्ही 10 प्रश्न किंवा 10 पुस्तकं तुम्ही बघणार आहे का एका मार्कासाठी? नाही बघणार. आला विषय लक्षात? म्हणजे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी रेफरन्सेसमध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला घ्यायचे. मग आयोगाने तुम्हाला सिलेबस दिला की पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम दिला, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. बघा या एका ओळीमध्ये खूप काही येतं, मग एका ओळीमध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं करायचं काय आहे. अरे मेन्सचा अभ्यासक्रम जो येतो तो ह्याच्यामध्येच येतो, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग नेमकं करायचं काय सर? मग प्रिलिम्सला कुठलं टॉपिक वाचू, मेन्सला कुठले टॉपिक वाचू? आता सरळ साधं सोपं आहे, आपल्याला तसं करायचं नाही. आपण जे आता लेक्चर चालू करणार ते म्हणजे मेन्सचा अभ्यासक्रम करणार. जवळपास 95% सिलेबस जो आहे तो प्रिलिम्स आणि मेन्सला सेम आहे, सेम काही फरक नाही. फक्त मेन्सला ज्यावेळेस आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं त्यावेळेस थोडंसं डेप्थमध्ये जातं. प्रिलिम्सला पण डेप्थमध्ये जात नाही अशातला भाग नाही, प्रिलिम्सला पण आयोग डेप्थमध्ये जातं, लक्षात घ्या. क्लिअर आहे? या सगळ्या घटकांचा बघा मी तुम्हाला एकच सांगेल की या सगळ्या घटकांचा मी विचार केलेला आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या डीप पर्यंत शिकवायला जायचं आहे हे मला चांगलं माहित आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्हाला त्याचा साक्षात्कार हा मॅरेथॉनच्या लेक्चरमधून झालेला आहे. मॅरेथॉनच्या लेक्चरमध्ये एका दुसऱ्या लेक्चरमध्ये मी असं म्हणू शकतो की चला ठीक आहे आयोग प्रश्न विचारू शकतं, पण 8 पैकी 8 प्रश्न, 10 पैकी 9 प्रश्न, कालच्या परीक्षेमध्ये 10 पैकी 9 प्रश्न तर मॅरेथॉनचेच आहेत. गट ब मध्ये पण 10 पैकी 9 आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी झाली 1 डिसेंबरला तिच्यामध्ये 9 पैकी 8 प्रश्न इकडूनच आहेत. आता जे काही 60 प्रश्न आले होते त्यातले कमीत कमी 25 ते 30 प्रश्न तुम्हाला सरळ मॅरेथॉन मधून सापडतात. म्हणजे मलाही चांगलं कळालेलं आहे की डेप्थ कुठपर्यंत आहे. मी नेहमी त्याचा अभ्यास केला, म्हणून मी मगाशी म्हटलं की माझा अभ्यास तुमच्या यशासाठी, इतिहासाचं बळ घेऊ स्वतःसाठी. आला विषय लक्षात? तुम्ही लोड घ्यायचा नाही, जेवढं सांगेल तेवढं करायचं, मार्क नाही पडली मी जबाबदार आहे. क्लिअर? हा बघा समजून घेऊया. मग याच्यामध्ये बघा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा हा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. आता बघायचा आहे मेन्स अभ्यासक्रम. बघा लक्षात घ्या, कुठला अभ्यासक्रम बघायचा आहे? मेन्स. आयोग तुम्हाला ह्या मेन्सचा बघा ज्या वेळेस आपण ह्या मेन्सचा अभ्यासक्रम करू, आपण बघा इथं संयुक्त गट ब गट क ची मुख्य परीक्षा आहे. हिचा जेवढा चांगला आपण अभ्यास करू तेवढ्या लवकर आपल्याला प्रिलिम्स देखील काय करता येईल? क्रॅक करता येईल. आता ते दिवस राहिले गेले नाहीत. बघितलं आताच आपण 62.50 मेरिट लागलेलं आहे. नॉट ए जोक. कळतंय का? पण घाबरायचं नाही. बघा आपण जर कॅपेबल असेल तर आयोगाने आपली निवड करावी, आणि जर आपण कॅपेबल नसेल तर आयोगाने आपली का निवड करावी हा देखील प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. माझ्या बोलण्याचा काही लोकांना राग येईल, पण लक्षात घ्यायचं जे सत्य आहे ते सत्य आहे. जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. क्लिअर? हा मग त्या सत्यतेला धरूनच आपल्याला चालायचं आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्ही नवीन आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ऐका. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना 2 तत्वावरती करायचा. स्वप्नात रमणं आणि सत्यात जगणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये स्वप्नात रमायचं नाही तर सत्यात जगायचं आहे. सत्यात जेवढ्या लवकर आपण जगू तेवढ्या लवकर आपण यशाच्या जवळ जाऊ. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे? अभ्यासक्रम पाहिजे. एवढा मोठा असा ढिगभर अभ्यासक्रम आहे. मग सगळ्याच्या सगळा येणार आहे का? नाही येणार आहे. त्यासाठी आयोगानं सिलेबस ठरवून दिला. आता हा दिला आयोगानं सिलेबस ठरवून, मग मी काय केलं की याच्यामध्ये हे जे सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये काय येईल, या सिलेबसमध्ये काय येईल म्हणजे त्याचं आपण काय केलं? डिकोडिंग केलं. बघा लक्षात येईल काय केलं त्याचं आपण? डिकोडिंग केलं. बघा मग सामाजिक आणि आर्थिक जागृती 1885 ते 1947 मध्ये काय येणार आहे त्याच गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये कोणते घटक येतात? महत्वाच्या व्यक्तींचं कार्य, कोण आहेत महत्वाचे व्यक्ती, समाज सुधारकांचं कार्य आपल्याला बघायचं आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रांच्या वरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आता कालच लक्षात घ्यायचं, आयोगाने प्रश्न विचारला होता वर्तमानपत्रांच्या वरती. बघितलं का तुम्ही? बरोबर आहे का? ते गुराखी वगैरे जे वृत्तपत्र आहेत, नवयुग वगैरे, याच्यावर प्रश्न विचारला होता गटकला. आता 1 तारखेला, आज 3 तारीख आहे. हा बघा त्याच्यानंतर शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी झाला. आता हा आयोग हे तुम्हाला 5 ओळींच्या मध्ये जरी याचा सिलेबस दिसत असेल तरी हा सिलेबस खूप मोठा आहे, लक्षात घ्या. पण तेवढाही मोठा नाहीये. आपल्यापेक्षा मोठा आहे का? अजिबात नाही. मग ह्याचे सगळे येणार आहेत का याच्यावरती? नाही. म्हणून आपण पुढे जाऊन 80-20 चा फॉर्म्युला बघणार आहे, CCC चा फॉर्म्युला बघणार आहे, RRR चा फॉर्म्युला बघणार आहे. मी तुम्हाला इथं ते स्पष्ट करून दाखवणार आहे. आजच्या लेक्चरचं वैशिष्ट्यच हे आहे. सिलेबस काय तुम्हाला कुठेही मिळतो, पण सिलेबस सोबत काय करायचं आहे, सिलेबसचं कसं कनेक्शन लावायचं आहे, कशी त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं क्युरिओसिटी निर्माण करायची आहे, कशा कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत, कसं रीड करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींचा काय करायचं आता आपल्याला अभ्यास करायचा आहे.
आला का विषय लक्षात तुमच्या? हा, तर हे बघूया आता आपण. ह्याचं काय केलं आपण? एक्सप्लेनेशन केलं, डिकोडिंग केले की बाबा सामाजिक आणि आर्थिक जागृतीत. बघा आपला विषय कुठला? इतिहास. इतिहास मधला टॉपिक कोणता आहे? सामाजिक व आर्थिक जागृती. हिलाच आपण लक्षात घ्यायचं प्रबोधन युग असंही म्हणतो. समाज सुधारकांनी जे केलं त्याला प्रबोधन युग आपण म्हणतो. म्हणजे आपला विषय इतिहास, इतिहासामध्ये टॉपिक कोणता? सामाजिक व आर्थिक जागृती. आता ह्या टॉपिक मध्ये सब टॉपिक कोणता सर? बघा लक्षात घ्यायचं काय इथं सब टॉपिक कोणता किंवा ह्याच्यामध्ये पॉइंट कोणता. मग ह्या पॉइंट वगैरे जे आहेत ना याचाच आपल्याला काय करायचं? अभ्यास करायचा आहे. मग आता आपण केलं अभ्यासक्रमाचं विश्लेषण, डिकोडिंग सिलेबस. बघा मग याच्यामध्ये काय आहे की सामाजिक आणि आर्थिक जागृतीमध्ये काय काय येतं? सामाजिक व आर्थिक जागृती हा आयोगाचा अभ्यासक्रम आहे. 1885 पासून ते 1947 पर्यंत आयोगाचा सिलेबस आहे, लक्षात घ्या. हा कुणाचा? आयोगाचा. राजा ब्राह्मो समाज, त्याच्यानंतर प्रार्थना समाज, आर्य समाज. आता हे प्रार्थना समाज आणि आर्य समाज जे आहेत, आता लक्षात घ्यायचं, जो आपला 2 फेब्रुवारीला पेपर झाला होता, 2 फेब्रुवारी 2025 ला जो पेपर झाला होता ग्रुप बी चा, लक्षात घ्यायचं. कशाचा पेपर झाला होता? ग्रुप बी चा. त्या ग्रुप बी ला लक्षात घ्यायचं, याच्यावर प्रश्न विचारला होता आयोगाने मॅच द पेअरला. हे सगळं बघणार आहे आपण, लोड तुम्ही घेऊ नका. ज्या व्यक्ती तुमच्या माझ्यासारख्या शिकलेल्या आहेत ती प्रत्येक व्यक्ती तळागाळापर्यंत पोहोचू शकत नव्हती. म्हणून अशा व्यक्तींनी काय स्थापन केल्या? संघटना स्थापन केल्या. ही समविचारी लोक आहेत आणि या संघटना, सभा यांच्या माध्यमातून समाजामध्ये जे चुकीचं घडतंय त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या लोकांनी समाजामध्ये ज्या चुकीच्या घटना घडत आहेत त्याला बरोबर करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाच म्हणायचं समाज सुधारक. काय म्हणायचं त्यांना? समाज सुधारक. शब्दामध्येच आहे समाज सुधारक. म्हणजे समाजाला ज्यांनी सुधारवलं असे ते समाज सुधारक. म्हणजे याचा अर्थ समाज बिघडला होता. मग समाजामध्ये काय होतं? समाजामध्ये अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा होत्या, जसं की सतीप्रथा असेल, जसं की केशवपन असेल, जसं की विधवा पुनर्विवाह होत नसेल, बहुपत्नीत्व होतं पण बहुपतित्व नव्हतं. आला का विषय लक्षात तुमच्या? त्याच्यानंतर पडदा पद्धत होती आपल्याकडे. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे सगळं चुकीचं असल्यामुळं त्याला सुधारवण्यासाठी एक व्यक्ती पुरेसा नव्हता. म्हणून त्या एका व्यक्तीनं आपल्यासारखे विचारवंत तयार केले आणि त्यातून या सगळ्या संघटना झाल्या. यालाच आपण इतिहासामध्ये प्रबोधन युग असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण? प्रबोधन युग असं म्हणतो. ब्राह्मो समाज, प्रार्थना, आर्य समाज, रामकृष्ण मिशन चळवळ, थिओसॉफिकल सोसायटी चळवळ, सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर चळवळ, या सगळ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. आयोग तुम्हाला याच्यावरती ॲज इट इज प्रश्न विचारतो. ॲज इट इज त्याची स्थापना, संस्थापकासोबत असणाऱ्या इतर महत्वाच्या व्यक्ती ह्याच्यावर प्रश्न विचारता आयोग आपल्याला. त्याचं एखादं वृत्तपत्र आहे का? मग त्या वृत्तपत्राचा प्रकार कोणता आहे? दैनिक आहे, साप्ताहिक आहे, क्लिअर आहे, पाक्षिक आहे का? ह्याच्यावर प्रश्न विचारता. वेगळं काहीच नाहीये. जेवढं सांगाल तेवढं जर तुम्ही कराल तर येणाऱ्या परीक्षेमध्ये जर समजा 12 प्रश्न विचारले किंवा 10 प्रश्न विचारले, 12 विचारले तर मी तुमचे 10 ते 11ची हमी घेतो. काही अडचण नाही. जर पेपर जर चांगला असेल, जर त्याच्यामध्ये तुम्ही कन्सेप्ट, कनेक्शन आणि क्युरिओसिटी या लेवलने जाल तर 12 पैकी 12 किंवा 10 पैकी 10 घ्यायला काहीही हरकत नाही. क्लिअर? या सगळ्या घटकांचा काय करायचं आपल्याला पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये तर देवबंद चळवळ. मग आता भारतीय समाज आहे. भारतीय समाजामध्ये विविध काय धर्म आहेत. मग प्रत्येक धर्मामध्ये काही चुकीच्या प्रथा परंपरा आहेत, त्यांना सुधारवण्यासाठी त्या लोकांनी प्रयत्न केले. त्याच्यामधलीच एक देवबंद चळवळ आपल्याला बघायची मुस्लिमांच्या मध्ये. त्याच्यानंतर अलीगड चळवळ, की ज्या अलीगड चळवळीला मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचा प्रवर्तक चळवळ असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? प्रवर्तक चळवळ. सर सय्यद अहमद खान, हिंदू आणि मुस्लिम यांना गंगा आणि जमुनाच्या पवित्र नद्यांची उपमा देणारे कोण? सर सय्यद अहमद खान, की ज्यांनी केलेल्या कार्यामुळे ज्यांनी मुस्लिम समाज सुधारवला, ब्रिटिशांनी त्यांना 3ऱ्या वर्गाचा तारा हा किताब दिला. वहाबी आंदोलन, शीख सुधारणा चळवळी, अकाली दल बघायचं आहे आपल्याला, गुरुद्वारा शीख सुधारणा चळवळी आपल्याला बघायच्या आहेत, पारशीच्या सुधारणा बघायच्या आहेत. म्हणजे हे सगळं काय करायचं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे कसं रे भावांनो, समजा आपण जर आता भारतीय समाज बघायला जाऊ तर या भारतीय समाजामध्ये काय रे भावांनो, की विविध जाती आहेत, विविध धर्म आहेत. मग यांच्यामध्ये असणाऱ्या चुकीच्या प्रथा परंपरा आहेत. या चुकीच्या प्रथा परंपरांच्या विरोधात या लोकांनी कामं केलेली आहेत. मग त्या संघटना स्थापन झाल्या. मग काय होत्या चुकीच्या प्रथा परंपरा? मग कोणी काय कार्य केलं? मॅच द पेअर, वन लाइनर, मल्टी स्टेटमेंट, कसे प्रश्न विचारतो आयोग तुम्हाला? डेंजर पद्धतीने प्रश्न विचारतो बघा. डेंजर इन द सेन्स लक्षात घ्यायचं, म्हणजे आयोगाचं ठरलंय जसं आपलं ठरलेलं आहे की आम्ही पद मिळवणार आहे, तसं आयोगाचंही ठरलेलं आहे की आम्ही प्रश्न कसे काढणार. आला विषय लक्षात तुमच्या?
हेच काय करायचं आपल्याला बघायचं आहे बघा इथं. हा पुढचा मुद्दा बघा इथं, महत्वाच्या व्यक्तींचं कार्य. काय बघायचं आपलं, महत्वाच्या व्यक्तींचं कार्य. कोण आहे इथं, राजाराम मोहन रॉय. अहो राजाराम मोहन रॉय यांच्यावरती आत्ता आयोगाने प्रश्न विचारला होता, तुम्हाला माहिती आहे बघा. राजाराम मोहन रॉय यांच्यावरती आत्ता आयोगाने प्रश्न विचारला होता, जो फेब्रुवारी 2025 ला पेपर झाला का, फेब्रुवारी 2025 ला. येतो विषय लक्षात. कशाचा प्रश्न आला तो, ग्रुप बी प्रिलियम्सला प्रश्न आलता बघा, लक्षात घ्या. आला होता का, शास्त्राच्या संमतीने, बघा लक्षात घ्यायचं, शास्त्राच्या संमतीने केलेला खून म्हणजे सतीप्रथा, किंवा सतीप्रथा म्हणजे शास्त्राच्या संमतीने केलेला खून. हे व्यक्तिमत्व कोणाचं आहे, हे व्यक्तिमत्व लक्षात घ्यायचं राजाराम मोहन रॉयचं आहे. हे व्यक्तिमत्व, हे वाक्य कोणाचं आहे, राजाराम मोहन रॉय यांचं आहे. कसं झालं हे वाक्य सर, सांगणार ना. अशा प्रत्येक स्टोरी मी तुम्हाला सांगणार लेक्चरमध्ये, भर लेक्चरमध्ये. त्याशिवाय तुमचा हा ब्रॉड माइंड सुधारणार नाही किंवा तुमचा ब्रॉड माइंड होणार नाही. याच्यामध्ये बघा 1812 मध्ये राजाराम मोहन रॉय यांच्या बंधूंचं निधन झालं आणि त्यांच्या वहिनी अलक मंजिरी. आता अलक मंजिरी सती गेल्या, आता त्यांना पाठवण्यात आलं. राजाराम मोहन रॉय यांच्या आईनी राजाराम मोहन रॉय यांच्यासोबत बोलणं सोडलं. आता राजा राम मोहन रॉय, रॉय ही जी फॅमिली आहे यांचं मूळ आडनाव चट्टोपाध्याय. बंगालच्या नावाने त्यांना रॉय ही पदवी दिली आणि राजा ही अकबर बादशाह दुसरा यांनी त्यांना पदवी दिली. त्याच्यामुळे राजाराम मोहन रॉय, प्रचंड विद्वत्ता, चेहऱ्यावरती तेज, संस्कृत, हिब्रू, पारशी, इंग्लिश अशा अनेक भाषांच्यावरती त्यांचं प्रभुत्व. आणि मग आधुनिक विचारसरणीनं तयार झालेली ही त्यांची विचारसरणी या गोष्टीला मान्यता देत नव्हती. आणि त्या काळामध्ये धर्म आणि संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. आणि मग तिच्यामध्ये लक्षात घ्यायचं, ह्या त्यांच्या ज्या काही वहिनी आहेत या भरडल्या गेल्या. अलक मंजिरी नाव त्यांचं. त्यांच्या आईनी सांगितलं आपल्या धर्मामध्ये जे आहे, संस्कृतीमध्ये ते करावं लागेल. म्हणजे ह्याचा अर्थ असा होता की सती जाणं हे धर्मात आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांनी आपल्यासारख्या शर्ती शेवटी त्या सती गेल्या, त्यांना वाचवण्यात यश मिळालं नाही. राजाराम मोहन रॉयनी घर सोडलं आणि ह्या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केलं की असं कोणतं शास्त्र आहे की ज्या शास्त्रामध्ये सती जाणं हे पवित्र सांगितलेलं आहे. सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून पण त्यांना हे कधी कुठंच सापडलं नाही. आणि म्हणून राजाराम मोहन रॉयनी स्टेटमेंट केलं की हे शास्त्र बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, ही लोक शास्त्र बदनाम करतायत. आणि म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं की शास्त्राच्या संमतीनं केलेला खून, बदनाम कोण झालं, शास्त्र. सती प्रथा म्हणजे शास्त्राच्या संमतीनं केलेला खून, हे स्टेटमेंट त्यांनी यावेळेस तयार केलं. आणि आयोगानं प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही जर प्लेन अभ्यास करत जाल राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल, तुम्ही जेवढं वाचाल, म्हणजे बघा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत त्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यावेळेस त्यांनी ते स्टेटमेंट केलं. म्हणून लक्षात घ्यायचं, त्यांना आधुनिक सुधारणा चळवळीचे जनक असं म्हणतात. कळतंय का मी काय म्हणतो तुम्हाला. हे असा आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो, राजाराम मोहन रॉय. त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले. ब्रिटिशांचं म्हणणं होतं काश हमारे भी पास ऐसा फायनान्स मिनिस्टर रहता. भारताचा विरोधी पक्ष नेता, ब्रिटिशांना सळोग बोळ करून सोडणारे, पै ना पैचा हिशोब मांडणारे, म्हणून त्यांना भारताचा विरोधी पक्ष नेता असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं त्यांना, भारताचा विरोधी पक्ष नेता असं म्हणलं जातं. लाला लजपत राय, पंजाब केसरी. सायमन कमिशन, गो बॅक, सायमन गो बॅक. रवींद्रनाथ टागोर, भारताला पहिला नोबेल मिळाला साहित्यामध्ये, गीतांजलीला. जनगण मन. हे विषय लक्षात. म्हणजे किती लोक आहेत बघा आपल्याकडे, ह्यांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. एकदम इंटरेस्टिंग विषय आहे हा. काय हा एकदम इंटरेस्टिंग विषय आहे बघा. बघा त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी समाजामध्ये क्रांतीचा सूर्य उगवला, ज्यांच्यामुळं महिला सामाजिक चळवळीमध्ये आल्या, शैक्षणिक चळवळीमध्ये आल्या, असं ते व्यक्ती म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, की ज्याने आपल्याच बांधवांना आपल्या समाजामध्ये चुकीचं जे घडतंय त्याची शिकवण त्यांना दिली. स्वतःच्या पत्नी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना शिक्षण दिलं आणि भारतातील पहिली महिला शिक्षक म्हणून घडली. आज तुम्ही इथं ज्या ठिकाणी ज्या काही मुली वगैरे असतील या सगळ्या सावित्रीच्या लेकी आहेत. आणि सावित्रीची लेक म्हणून स्पर्धा परीक्षेतून पोस्ट मिळवणं आणि समाजासाठी चांगलं काहीतरी करणं, स्वतःच्या कुटुंबासाठी चांगलं काहीतरी करणं, हे प्रत्येक स्त्रीचं आद्य कर्तव्य असायला पाहिजे. मुलींनी जरूर चमकलं पाहिजे, पण आकाशातल्या चांदणीसारखं नाही, त्या झाशीच्या राणीच्या तलवारीसारखं तळपलं पाहिजे. राणी चिन्नम्मा, कित्तूरची राणी चिन्नम्मा, तिच्या तलवारीसारखं तिनं तळपलं पाहिजे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं समाजामध्ये प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सारखं राज्य सांभाळायला त्यांनी शिकलं पाहिजे. महिला पॉवर लक्षात घ्यायचं, महिला सक्षमीकरण ह्यांच्यामुळं झालं. हे ना हे सगळे ह्यांच्यामुळं. आणि हे सगळं कशामध्ये मिळणार? हा एकच विषय असा आहे की जो नेहमी तुम्हाला जोशीला ठेवेल, नेहमी तुम्हाला पॉवरफुल बनवेल, नेहमी तुम्हाला नवनवीन धोरणं ऍक्सेप्ट करण्याचा, नवनवीन धोरणं तयार करण्याचा, नवनवीन चॅलेंजेस ऍक्सेप्ट करण्याचा आणि त्याच्यावरती मात करण्याचा तुम्हाला भरोसा देईल. एकच विषय, हिस्ट्री, इतिहास. म्हणून ज्याला इतिहास माहिती असतो त्याचं भविष्य सुरक्षित असतं. म्हणजे ह्या एवढ्या व्यक्तींचा अभ्यास करायचा आहे. मला सांगा, जर मी आता तुम्हाला सांगतोय तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं उभा राहत असेल, मग एवढा इंटरेस्टिंग आहे, मग यात मार्क घ्यायला अडचण काय आहे ना? आम्ही लोड घ्यायचा नाही. ठीक आहे, चलो पुढचा महत्वाचा मुद्दा बघा. विचारले कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ऑल्सो नोन ॲज ए सिम्बॉल ऑफ नॉलेज. डॉक्टर B.R. आंबेडकर. बघणार आहे काय नाही कार्य त्यांचं. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आपला, या विचारसरणीचा महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्याच्यानंतर सर सय्यद अहमद खान, हिंदुस्थानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. आत्ताच गटकवरती आयोगाने प्रश्न विचारला होता, कोण कोणाबद्दल काय बोललं? सरोजिनी नायडू बॅरिस्टर जिनांच्या बद्दल बोलल्या होत्या. दादाभाई नौरोजी 1892 ते 95 हाऊस ऑफ कॉमन मध्ये निवडून जाणारे पहिले हिंदी सदस्य, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे पहिलं व्यक्तिमत्व होतं. कोण? दादाभाई नौरोजी, ज्यांनी हिंदुस्थानच्या बाहेर आपल्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा ठसा उमटवला आणि भारताचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी मांडले. दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर बाळ गंगाधर टिळक, साम दाम दंड भेद, केसरी, मराठा यासारख्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लिहायला सुरुवात केली. अहो नुसता टिळकांनी लिहिलं म्हणून टिळकांना जेल झाली. म्हणून मग विचार करा लिखाण काय लेवलचं असेल. म्हणून टिळकांना ब्रिटिशांनी उपमा दिली. काय उपमा दिली ब्रिटिशांनी? ब्रिटिशांनी उपमा दिली भारतीय असंतोषाचे जनक. व्हॅलेंटाईन चिरोलने दिली. कळलं का? लिखाणाच्या माध्यमातून. कलमवालीबाई क्रांती लानाच्या अतिथी, नाना पाटेकरचा डायलॉग, ते काम यांनी केलं. केसरी, मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून. हेच बघायचं आपल्याला. ह्यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. काय वेगळं आहे? टिळकांना कधी लहानपणापासून तुम्ही ऐकलं नाही का? महात्मा गांधींना लहानपणापासून ऐकलं नाही? ऐकलं, पण त्यावेळेस आपली बुद्धी लहान होती. त्यावेळेस ते तेवढ्यापुरतं मर्यादित होतं. आज संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्याला काम करायचं अधिकारी होऊन. मग त्या महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये विविध विद्यार्थी अभ्यास करत असणार आहेत. त्यांच्या पुढे एक पाऊल आपल्याला जाणं गरजेचं आहे. कळतंय? हा. त्याच्यानंतर महात्मा गांधी, मोस्ट पॉवरफुल मास लीडर ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट. भारतीय राष्ट्रीय चळवळीतला सगळ्यात तगडा नेता महात्मा गांधी. महात्मा गांधीचे जथ्थे निघायचे ना, महात्मा गांधीच्या सभा वगैरे व्हायच्या, हजारो लोकांची गर्दी असायची. 1930 सविनय कायदेभंग चळवळ महात्मा गांधी एकटे चालत होते, पण महात्मा गांधींनी 78 अनुयायांसोबत चालू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळाची सुरुवात जी आहे मीठ सत्याग्रहापासून, ती कुठपर्यंत जाऊन पोहोचली बघा. ब्रिटिशांना धडकी भरायची. ऑल आईज ऑन इंडियन पॉलिटिक्स. ज्यावेळेस 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधींचं भारतामध्ये आगमन झालं, त्यावेळेस संपूर्ण राष्ट्रांचं लक्ष भारताकडे गेलं होतं. कारण भारतातला एक माणूस दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांसाठी एवढं कार्य करेल तर त्यांच्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या ब्रिटिशांच्या विरुद्ध काय तांडव माजवेल, याच्यासाठी संपूर्ण राष्ट्रांचे लक्ष भारताकडे होती. 1930ला सविनय कायदेभंग चळवळ. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. बापू खडा तो अंग्रेजों से बडा था, अहिंसावादी. एकमेव असा माणूस की ज्या माणसाचा जन्मदिवस युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा करतं, महात्मा गांधी. हे तुम्हाला हे जे सगळे आहेत ना, ही सगळी नावं तुम्हाला इतिहासाच्या माध्यमातून साम दाम दंड भेद शिकवतात. मग ते प्रशासन असेल, वैयक्तिक आयुष्य असेल. म्हणून इतिहास हा वाचायचा नाही तर इतिहास हा जगायचा असतो. इतिहास हा जगायचा असतो. ह्या सगळ्या व्यक्तींचा काय करायचं आपल्याला? अभ्यास बघायचा आहे. सुभाषचंद्र बोस ICS, ब्रिटिशांसोबत एकनिष्ठतेची शपथ घ्यायची आहे, नाही करायची मला नोकरी. वाहून घेतलं स्वातंत्र्य चळवळीमध्ये. प्रेरित झाले महात्मा गांधींपासून. 1938 39 हरिपुरा त्रिपुरी अधिवेशन गाजवलं ना. फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला. रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं आणि भारताच्या बाहेर राहून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. 1920 ते 1947 पर्यंत भारतातील तरुणांच्या गटाचं नेतृत्व करणारे जर कोणी क्रांतिकारक असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज, आभाळा एवढा राजा आणि राजा एवढा आभाळ म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानामध्ये समतेची बीजे रोवली. 1911ला सत्यशोधक समाज स्थापन केला. 1918ला आर्य समाज स्थापन केला. कुलकर्णी वतन रद्द केली, तलाड्यांची नेमणूक केली, महार वतन रद्द केली. काय पाहिजे अजून? माझी जनता जर 3री इयत्तेपर्यंत शिकली तर माझे राजवस्त्र त्यागायला मी तयार आहे, असं म्हणणारे व्यक्तिमत्व छत्रपती राजर्षी शाहू महाराज. मुलींसाठी शिक्षणासाठी टॅक्स लावणारं पहिलं संस्थान कोल्हापूर. 1917 साली त्यांनी आदेश काढला, जो कुणी पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाही त्याला 1 रुपया दंड करण्यात येईल. म्हणजे एवढे आग्रही होते छत्रपती राजर्षी शाहू महाराज. समतेची बीजे जिल्ह्यात रोवली गेली. मोहम्मद इक्बाल, कर्मवीर भाऊराव पाटील, बहुजनांच्या दारी ज्ञानाची ज्ञानगंगा भरभरून वाहू देणारे. इतिहास म्हणजे संयम शिकवतो तुम्हाला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वरती 2 वेळा आत्महत्या करण्याची वेळ, त्यांनी तसा प्रयत्न केला, त्यांना विविध प्रकरणामध्ये गोवण्यात आलं, पण सामाजिक सुधारणा मात्र सोडल्या नाहीत. लक्षात घ्या, संयम शिकवतो, संयम. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे संयम. 4 ऑक्टोबर 1919ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आशिया खंडातली सगळ्यात मोठी अण्णा कर्मवीर भाऊराव पाटील. अण्णांनी संघटना स्थापन केली. एक छोटंसं वडाचं झाड जिल्हाधिकारी सातारा यांनी सुचवलेलं हे वटवृक्ष, कारण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मध्ये भविष्य बघितलं होतं. आणि तीच भविष्यामध्ये आशिया खंडातली सगळ्यात मोठी शैक्षणिक संघटना जन्माला आली, रयत शिक्षण संस्था. रयत म्हणजे जनता. आणि या रयत शिक्षण संस्थेची स्थापना महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून झाली. हे आहे कनेक्शन. म्हणून कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना कन्सेप्ट, कनेक्शन आणि क्युरिओसिटी ह्यांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. काय वाटतं? मोहम्मद इक्बाल, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, राष्ट्रकवी. नंतर मात्र अचानकपणे काय झाले, विरोधात गेले. खान अब्दुल गफार खान, सरहद्द गांधी, 1930 सविनय कायदेभंग चळवळ. पेशावरमध्ये सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात करणारे खुदाई खिदमतगार संघटना. मी जे तुम्हाला सांगतोय ना, ह्यातच आता प्रश्न बरेच होऊन गेले. आता याच्यामध्ये जर कोणी अभ्यास केला असेल त्याला पटल बघा, त्याला कळल की ह्याच्यावरतीच मी जे सांगतोय ह्याच्यावरतीच आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपण सरळ बोलायला लागलो तरी आपल्या प्रश्नांची तयारी होते, कारण इथं अनाभाका होत नाहीत, पोकळ गोष्टी गप्पा होत नाहीत. लेक्चरमध्ये समजून सांगण्याचा तरीका थोडा वेगळा आहे आला का विषय लक्षात तुमच्या? चलो, ह्या सगळ्या व्यक्ती आहेत. अरे एवढे सगळे डेंजर व्यक्तिमत्व आपल्याकडे, आपण किती इन्स्पायर पाहिजे या विषयाला. म्हणून इतिहास विषय हा तुम्हाला जगायला शिकवतो. बाकी दुसऱ्या विषयांच्या मध्ये एवढा दम नाहीये, तेवढा दम या विषयामध्ये. सांगणाराही तगडा आहे आणि विषयही तगडा आहे, दोन्ही तगडे आहेत. लोड घ्यायचा नाही, जेवढं सांगितलंय तेवढंच. लक्षात घ्या. बघा, समाजसुधारकांचं कार्य काय केलं समाजसुधारकांनी? स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा. मग काय होतं सामाजिक सुधारणांच्या मध्ये? बालविवाहाला त्यांनी बंदी घातली, हुंडा पद्धत बंद केली, विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. विधवा पुनर्विवाह, माणसाला माणसासारखं जगू देण्याचं काम या समाजसुधारकांनी केलं. जिथं विधवेला त्याचं आयुष्य पूर्णपणे एकांतात जगावं लागायचं, पुरुषाला मात्र त्याची स्त्री, त्याच्या पत्नीचं निधन झालं तर त्याला दुसरी पत्नी करण्याचा अधिकार होता, पण स्त्रीला नव्हता. हेच ब्रिटिशांनी दिलं, लक्षात घ्यायचं. ब्रिटिशांच्या माध्यमातून आपल्या समाजसुधारकांनी हा कार्यक्रम केला. सतीप्रथा, मगाशी सांगितलं तुम्हाला, सतीप्रथा बंद केली. सगळ्यात पहिल्यांदा सतीप्रथा भारतामध्ये जर कोणत्या युरोपियनांनी बंद करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते म्हणजे गोवा या राज्यामध्ये पोर्तुगीजांनी केली. शिकवताना बघू आपण ते सगळं. लय इंटरेस्टिंग इतिहास आहे, तुम्हाला नाही माहित. आणि हे सगळं कनेक्शन आहे याचं. मी तर तुम्हाला पोर्तुगीज शिकवताना जर मी तुम्हाला सतीप्रथा सांगितली तर 1510 पासून 1510ला गोवा जिंकून घेतला पोर्तुगीजांनी. 1510 पासून ते 4 डिसेंबर 1829ला सतीप्रथा कायदा झाला. इथलापर्यंत सगळा इतिहास मी तुम्हाला एकदाच सांगणार. म्हणजे कन्सेप्ट, कनेक्शन आणि क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे. सर पुढे काय सांगणार, कसा प्रश्न तयार होणार, एवढा इंटरेस्टिंग आहे विषय. लोड घ्यायचा नाही, जेवढं सांगल तेवढं करायचं आणि इतिहासामध्ये आउट ऑफ मार्क मिळवायचे. माझं ओपन चॅलेंज आहे. फक्त जे सांगल ते. एका दुसरा आयोग प्रश्न इकडे तिकडं मिसमॅच करू शकतं, हे तुम्हालाही माहिती आहे, हे मलाही माहिती आहे. पण आपण खुश कशामध्ये राहायचं? 10 पैकी 9 मध्ये खुश राहायचं. एक गेला म्हणून हरायचं नाही, खचायचं नाही. हेच लागतं, लक्षात घ्या. हेच लागतं आपल्याला, वेगळं काय लागतं? विशेष महिला सक्षमीकरण, हेच आहे ना. महिलांच्यावर अन्याय झाले, अत्याचार झाले, हेच बघायचं आहे आपल्याला. बघणार आहे आपण, सगळं बघणार आहे. तुम्ही लोड घेऊ नका, जाऊया आपण पुढं.
स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक वर्तमानपत्र. अहो या वर्तमानपत्रांनी तर लक्षात घ्यायचं राष्ट्रवाद जन्माला आणला. काय राष्ट्रवाद म्हणजे? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आज हे जे तुम्ही म्हणता हे निर्माण केलं ह्या वृत्तमानपत्रांनी. ज्यावेळेस 1916ला आपल्याकडे चळवळ चालू झाली होती, तिला माहिती होतं भारतातील लोक जरा आळशी झालेले आहेत, म्हणून डॉक्टर ॲनी बेझंटनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया वृत्तपत्राच्या माध्यमातून लेख लिहायला सुरुवात केली. वेकअप इंडिया, वेकअप, उठ 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 उठ, वेकअप इंडिया. आणि हेच वेकअप इंडिया हे जे आहे हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. कुठले लोक? इंडिया शॅल बी दॅट लिहिलं ना कॉमनवेल्थला. कुणी? ॲनी बेझंटनी. जनता जागी झाली ना, आणि चालू झालं लक्षात यायचं स्वातंत्र्य चळवळीची गोष्ट. आणि बघता बघता 1947ला साल उजडलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. या वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका निभावली. क्रांतिकारकांच्या चळवळींना लक्षात घ्यायचं धार जी मिळाली या वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळाली. वृत्तपत्राच्या माध्यमातूनच कळायला लागलं 1905ला जपानने रशियाचा पराभव केला होता. 1789ला फ्रेंच रेव्होल्यूशन झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता मिळाली आम्हाला. 1917ला फ्रेंच रेव्होल्यूशन झाली, रशियन रेव्होल्यूशन झाली 1917ला. तिच्यातून आम्हाला जस्टिस मिळाला, न्याय. आणि तो न्याय आम्ही आमच्या सरनाम्यामध्ये वापरला. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळवला आम्ही. न्याय हे सगळं आम्हाला कशापासून कळालं? हे सगळं कळालं आम्हाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून. केसरी, कॉमनवेल्थ, द बेंगॉल गॅझेट भारताचं पहिलं वृत्तपत्र, द स्टेटमेंट्स ज्याच्यामध्ये बंगालच्या फाळणीची पहिल्यांदा घोषणा झाली होती. देन भारतीयांना कळालं. रास्तक अवतार, दादाभाई नौरोजी, दर्पण मराठीतील पहिलं वृत्तपत्र जे द्विभाषिक होतं, मराठी आणि इंग्लिश. 6 जानेवारी 1832 आचार्य बाळशास्त्री जांभेकर. दर्पण आरसा दाखवला त्यांनी. आणि या वृत्तपत्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांच्या शिक्षणाविषयी विचार मांडले. म्हणून आयोगानं प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचे विचार मांडले? तर ते होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आपल्याला लगेच आठवतात महात्मा फुले? नाही, महात्मा फुलेंनी शाळा काढली होती. शाळा काढणं वेगळं आणि विचार मांडणं वेगळं. यालाच म्हणायचं कन्सेप्ट आणि कनेक्शन. काय म्हणायचं? कन्सेप्ट आणि कनेक्शन. जागृती. बघा हे सगळी एवढी वृत्तपत्र आहेत. ह्या सगळ्या वृत्तपत्रांचा काय करायचं? आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे राष्ट्रवाद जन्माला आणण्यामध्ये यांनी महत्वाची भूमिका निभावलेली आपल्याला दिसून येते. ही वृत्तपत्र, काही वृत्तपत्र मिशनरींची होती. भारतामध्ये 1813च्या कायद्यानुसार भारतामध्ये 4 ठिकाणी मिशनरी धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला आल्या आणि महाराष्ट्रात 5 ठिकाणी आल्या. मग कोणती वृत्तपत्र आहेत? उदाहरणार्थ ज्ञानोदय हे ब्रिटिशांचं वृत्तपत्र, द रिव्होल्युशनरी ब्रिटिशांचं वृत्तपत्र. दुसरं म्हणजे क्रांतिकारकांची वृत्तपत्र कोणती आहेत? वंदे मातरम, न्यू इंडिया. कुणाची वृत्तपत्र आहेत? क्रांतिकारकांची वृत्तपत्र आहेत. हे विषय लक्षात. त्याच्यानंतर राष्ट्रीय चळवळीतील वृत्तपत्र केसरी, मराठा, कॉमनवेल्थ आहेत ना वृत्तपत्र. ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग काही वृत्तपत्र ब्राह्मण, ब्राह्मणेतर वृत्तपत्र जे कालच्या आयोगाला विचारलं होतं. कालच्या 1 तारखेला जो आपला पेपर झाला ना त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. ब्राह्मण, ब्राह्मणेतर वृत्तपत्र. हा शिक्षण, शिक्षणाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं जनतेला कळायला लागलं चांगलं काय वाईट काय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या माझ्यासारखे नवीन विचारवंत तयार झाले या आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून. डॉक्टर, इंजिनियर, वकील, साहित्यिक, पत्रकार हे सगळे तयार झाले आणि या सगळ्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. मग या शिक्षणाची सुरुवात कुठून झाली? ऊडच्या खलित्यापासून. म्हणून ऊडच्या खलित्याला मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टीम असं म्हणतात की ज्याच्या माध्यमातून स्त्री शिक्षण, प्राथमिक शिक्षणामध्ये मातृभाषेचा वापर, स्त्रियांच्या शिक्षणावरती विशेष भर. आणि मग हळूहळू डे बाय डे होत गेलं. हंटर कमिशन आला 1882ला आणि या हंटर कमिशनमुळे साक्ष दिली भारतातल्या 3 शैक्षणिक द्रष्टे नेत्यांनी. फर्स्ट क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सेकंड सर सय्यद अहमद खान, थर्ड पंडिता रमाबाई. प्रत्येकानं आपलं सांगितलं आणि हा असा इतिहास आहे. मग हळूडचा अहवाल, हंटर कमिशन, भारतीय विद्यापीठ कायदा, सॅडलर विद्यापीठ, हार्टोग, मूळ शिक्षणाची वर्धा योजना, ह्या प्रत्येकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आयोगानं ह्या हंटर कमिशनवर प्रश्न विचारला आणि आत्ताच आयोगानं इथं लक्षात घ्यायचं 2024च्या राज्यसेवा मुख्याला पण प्रश्न विचारला. जाऊन आता राज्यसेवा मुख्यचे पेपर बघा तुम्ही. मी जेवढे घटक सांगितले त्या सर्व घटकांच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आणि हे सगळं आपण घेतलेलं आहे. हे पुन्हा आपण नव्यानं शिकणार आहे. लोड घ्यायचा नाही. जब तक हम जिंदा है हमारी उम्मीदें कायम है और जब तक हमारी उम्मीदें कायम है तब तक हमें कोई भी हरा नहीं सकता. लढू.
एक लढाई स्वतःच्या अस्तित्वासाठी, एक लढाई आई वडिलांना दाखवलेल्या डोळ्यातील स्वप्न पूर्तीसाठी. आता मागे सरायचं नाही. मी का तुम्हाला मोटिवेट करतो अशातला भाग नाही. माझा विषयच असा आहे की ज्याच्यामध्ये हे तुम्हाला सांगणं मला भाग आहे त्या लोकांच्या माध्यमातून. मी काही संदीप माहेश्वरी वगैरे नाहीये किंवा मोटिवेट करणारा नाहीये. माझा कंटेंट बोलतो, काम बोलतं ज्ञानदीपच्या प्लॅटफॉर्मवरून. आदरणीय सरांनी ही संधी दिलेली आहे. आला विषय लक्षात. ज्ञानदीपच्या सर्वच फॅकल्टी तुम्हाला माहिती आहेत. मी ज्ञानदीपचा गवगवा करत नाहीये, पण सर्वच फॅकल्टीने जे मॅरेथॉन्स घेतलेले आहेत त्याचा फायदा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. आला विषय लक्षात. ठीक आहे, चलो पुढे बघूया आपण याच्यामध्ये काय आहे. याच्यामध्ये सार्जंट योजना, राधाकृष्णन आयोग, स्वातंत्र्यानंतरचा पहिला आयोग, कोठारी आयोग, भारताचं पहिले शैक्षणिक धोरण, नवे शैक्षणिक धोरण आत्ता जे गव्हर्नमेंटने जारी केलं 2020ला ते, या सगळ्या घटकांचा काय करायचं आपल्या पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. आणि आयोगाने प्रश्न विचारले, कळतंय का. ह्याच गोष्टी काय करायच्या आपल्याला बघायच्या आहेत. बघा लक्षात घ्या. राष्ट्रीय चळवळीमध्ये कोण येतं. राष्ट्रीय चळवळ, अहो या काँग्रेसपूर्व राजकीय संघटना आणि काँग्रेसची स्थापना हिच्यावरती जी 2 फेब्रुवारीला परीक्षा झाली ना, हिच्यावरती 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे लक्षात घ्यायचं इंडियन असोसिएशनवर प्रश्न आहे आणि दुसरा म्हणजे या राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न आहे. म्हणजे टॉपिक 1 प्रश्न 2, टॉपिक 1 प्रश्न 2 हे बघायचं आपल्याला सगळं. राष्ट्रीय काँग्रेसपूर्व राजकीय संघटना राष्ट्रीय चळवळीचा भाग आहे. राष्ट्रीय चळवळीचा एकूण कालावधी लक्षात घ्यायचा आपल्याकडे 1885 ते 1947 असा बोलला जातो. मग 1885 पासूनच पुढं का राष्ट्रीय चळवळ म्हणतात, कारण राष्ट्र या संकल्पनेचा जन्म हळूहळू लक्षात घ्यायचं पहिल्यापासूनच झाला होता, पण तिला धार मिळाली या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेने आणि तेव्हापासून तिला आपण राष्ट्रीय चळवळ असं म्हणायला लागलो. बघू आपण ते पुढे जाऊन सगळं इन डिटेलमध्ये. आज फक्त ओरिएंटेशन आहे, काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ह्याच घटकांचा काय करायचं आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे राजकीय नेते मगाशी ज्यांची नावं घेतली आपण. राष्ट्रवादाचा उदय आणि संघर्ष. काय असतो राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ज्यावेळेस जवान सीमेवरती शहीद होतात त्यावेळेस कळत न कळतपणे आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ज्यावेळेस आपल्या लष्कर प्रमुखांचं निधन होतं त्यावेळेस आपण स्टेटस लावतो. ज्यावेळेस एखाद्या बड्या उद्योगपतींची लाईक रतन टाटांचं निधन होतं त्यावेळेस आपण सर्व भारतीयांच्या स्टेटसवरती ते येतात, कारण त्यांनी राष्ट्रासाठी आपली संपत्ती दान केलेली आहे. ज्यावेळेस मणिपूरमध्ये एखादी दंगा होतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं भारतात महाराष्ट्रामध्ये कॅन्डल मार्च काढला जातो. का, कारण इंडिया इज नॉट अ नेशन, इट्स अ फिलिंग. राष्ट्र प्रथम. मग याला म्हणायचं राष्ट्रवाद. याला काय म्हणायचं राष्ट्रवाद म्हणतात. बघा लक्षात घ्या. हा त्याच्यानंतर काँग्रेसच्या 3 अवस्था. राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं ज्याच्यावरती मॅच द पेअर आयोगाने किती वेळा प्रश्न विचारलेले आहेत. मग अध्यक्ष, महिला अध्यक्ष, ब्रिटिश अध्यक्ष, पहिले मुस्लिम, पहिले पारशी, पहिले मराठी विचारलेत ना रे बावन्न याच्यावर सगळ्यांच्यावर. हा म्हणून सगळ्यात प्रभावी शस्त्र काय आहे स्पर्धा परीक्षेतलं अभ्यासक्रम. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या 2 जहाल आणि मवाळ चळवळी आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर सुरत विभाजन ह्याचाच एक भाग आहे. म्हणजे राष्ट्रीय चळवळ 1885 ते 1947 या कालखंडामध्ये जे जे घडलं ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, मांडावं लागेल. आणि त्या सर्व घटकांच्यावरती आयोग तुम्हाला काय करत असतं, ॲज इट इज प्रश्न विचारत असतं. होम रूल आंदोलन बघायचं आहे. मागाशी मी त्याचा उल्लेख केला होता. लखनौ करार, त्याची पार्श्वभूमी, कारण, परिणाम. इतिहास म्हणलं की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टी डिपेंड आहे. जर यदा कदाचित होम रूल चळवळ स्थापन झाली नसती तर लक्षात घ्यायचं जालियनवाला बाग. आता जालियनवाला बाग आणि होम रूल चळवळ या सगळ्यांचे कनेक्शन आहेत बरं का, लक्षात घ्या. या सगळ्यांचे काय आहेत, कनेक्शन आहेत. असहकार चळवळ घडली नसती तर चौरी चौरा घडलं नसतं. चौरी चौरा घडलं नसतं तर लक्षात घ्यायचं पुढं धार आली नसती. म्हणजे कळतंय का, ह्या सगळ्या घटना एकमेकांशी रिलेटेड आहेत. प्लासीची लढाई घडली नसती, बक्सार घडलं नसतं. बक्सार घडलं नसतं, अलाहाबादचा तह झाला नसता. अलाहाबादचा तह झाला नसता, ब्रिटिशांचा बंगालवरती ताबा आला नसता. म्हणजे सगळ्या गोष्टी काय आहेत, इंटरलिंक आहेत. त्याच आपल्याला काय करायच्या आहेत, बघायच्या आहेत. ठीक आहे. क्रांतिकारी विचार आणि चळवळींचा उदय. चळवळींच्या उदयाची कारणं काय आहेत, एखादी घटना का जन्माला आली. राष्ट्रीय काँग्रेस अचानक जन्माला आली का, अजिबात नाही. 1857 अचानक झाला का, अजिबात नाही. म्हणजे कोणतीही चळवळ, कोणतीही घटना जन्माला येण्यासाठी तिचा जो उदय होतो त्या उदयाची काय आपल्याला पार्श्वभूमी, स्वरूप,
तिचं कार्य, तिचे विचार आणि अजून काही घडलं होतं. म्हणजे थोडक्यात काय रे बाळांनो, एखादी चळवळ ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस त्याचं आपल्याला HB चेक करणं गरजेचं आहे. HB म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ दॅट मुवमेंट. त्या चळवळीचं आपल्याला बॅकग्राऊंड बघावं लागेल. काय करावं लागेल? बॅकग्राऊंड बघावं लागेल. महत्वाचे नेते, त्यांचं योगदान, भारताबाहेर कार्य आणि त्याचं स्वरूप. क्रांतिकारी चळवळी काय फक्त भारतामध्ये घडल्या का? नाही. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये 2 घटक महत्वाचे आहेत. एक म्हणजे अंतर्गत घटक आणि दुसरं म्हणजे बहिर्गत घटक. अमेरिका असेल, फ्रान्स असेल, त्याच्यानंतर पुन्हा इंग्लंड असेल, या प्रमुख राष्ट्रांच्या मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. याच्यामध्ये क्रांतिकारक असतील, राजकीय प्रयत्न असतील, या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज ज्या लोकशाही देशामध्ये आपण राहतो, या देशाला स्वतंत्र करण्यामध्ये भारताच्या अंतर्गत तसेच बहिर्गत या दोन्ही घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि आपण कोणाचंही अस्तित्व नाकारू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये ह्या चळवळी बघायच्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी यांचं आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या, क्रांतिकारी चळवळी, शस्त्राला जशास तसं उत्तर द्यायला पाहिजे. विचारता आयोग आपल्याला कधी कधी आपल्याला ही आपल्या जवानीची लाज वाटली पाहिजे. ते क्रांतिकारक होऊन गेले, वयाच्या 24व्या वर्षी या राष्ट्रासाठी हसत हसत फासावरती गेले, शहीद झाले. शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, चंद्रशेखर आझाद होऊन गेले. अरे काय पाहिजे आपल्यासारख्या युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी अजून? आणि आपण बिना कामाचं नैराश्यामध्ये जातो. काय अजून काय काय प्रेरित पाहिजे? वसंतकुमार विश्वास वयाच्या 19व्या वर्षी फासावरती, शहीद. आपल्याला माहितच नाही तरुणांना, इतिहासच तरुणांना माहिती नाही. आणि तरुणांना इतिहास माहित नसल्यामुळं तरुणपणामध्ये तरुण हे म्हातारे झाले. म्हातारपणामध्ये जर का तुम्हाला विचार तरुण ठेवायचे असतील ना, तर एकच विषय, इतिहास. कुठला विषय? इतिहास. जगायला पण, मार्क मिळवायला पण, स्वप्न पूर्ण करायला पण, चुका टाळायला पण. हा महिला चळवळ, शेतकरी चळवळ, पर्यावरण, कामगार, आदिवासी हे सगळे भाग आहेत. दलित चळवळ, कोण दलित? व्हॉट वॉज द डेफिनेशन ऑफ अनटचेबल? दलित कोण? दलित शूद्र, हु वेअर शूद्राज? देर इज नो डेफिनेशन ऑफ अनटचेबल इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तसं कुठंही नाही, लक्षात घ्या. मग म्हैसूर उच्च न्यायालयाने निर्णय दिला की काळाच्या ओघात चालत आलेली परंपरा म्हणजे दलित, म्हणजे अस्पृश्य. वास्तविक त्यांनी दलित शब्द नाही वापरला म्हैसूर न्यायालयाने, पण अस्पृश्यतेची डेफिनेशन सांगितली, काळाच्या ओघात चालत आलेली. ठीक आहे. हा, हे सगळं बघायचं आपल्याला. बरं, समाज, जो भारतीय समाज आहे तो कशापासून निर्माण झाला? हेच ना, महिला असतील, शेतकरी असेल, आदिवासी असतील, कामगार असतील, दलित असतील, समाजाचे घटक आहेत. हे कसं निर्माण झालं, का निर्माण झालं, या सगळ्या गोष्टींचा काय करायचं आपल्याला पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. बघा, लक्षात घ्या. इतर महत्वाचं, ब्रिटिशांची आर्थिक नीती. ब्रिटिशांची आर्थिक नीती म्हणजे ब्रिटिशांनी लुटलं कसं आपल्याला. देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 45,000 ट्रिलियन डॉलर ऑफिशियल त्यांनी संपत्ती दाखवली. भारताची लुटलेली ऑफिशियल संपत्ती 45,000 ट्रिलियन डॉलर. हा, एवढी संपत्ती तर तुमच्या गव्हर्नर जनरलनी भारतामध्ये व्यापार करून नेली असेल, पण तुम्ही ऑफिशियली आम्हाला एवढी दाखवली. मग आपण असं म्हणू शकतो, हमें तो लूट लिया मिलके ब्रिटिश वालों ने, गोरे गोरे गालों ने, उससे पहले अरबों ने, जो हमें लुटा खरबों में. सगळ्यांनी लुटलेलं आपल्याला. मग ह्यांनी कसं लुटलं? तर लक्षात घ्यायचं, ते जमीन सुधारणेच्या माध्यमातून सर्वाधिक जमीन सुधारणेतून पैसा लुटला. आणि याच जमीन सुधारणा धोरणावरती आत्ता आयोगाने रिसेंटली गट क ला 2 प्रश्न विचारले होते. दुष्काळ आयोग, कशावरती? दुष्काळ आयोगावरती. कनेक्शन समजून घेणं गरजेचं आहे. महत्वाचे चार्टर ऍक्ट का ब्रिटिशांनी कायदे केले? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून भारत सरकार कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. काय आहे हे नेमकं? हा, बघा पुन्हा, गव्हर्नर म्हणजे कोण? गव्हर्नर जनरल कोणाला म्हणायचं आणि व्हाईसरॉय कोणाला म्हणायचं हेच कळत नाही लवकर आम्हाला. गव्हर्नर कोण, गव्हर्नर जनरल कोण, व्हाईसरॉय, आणि हे सगळं लेक्चर मध्ये होणार आहे ऍज इट इज. काही फरक पडणार नाही, लक्षात घ्या. जेवढं सांगतो तेवढं करत जायचं. आता आणला बघा हे फॉर्म्युला नवीन काहीतरी. नवीन काहीतरी लक्षात ठेवायचं. कसं आहे बघा, मी आणला CCC फॉर्म्युला अभ्यास करून. CCC फॉर्म्युला काय सांगतो? तर सांगतो कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे, त्या कन्सेप्टचं कनेक्शन लावायला पाहिजे, आणि त्या कनेक्शन मधून प्रश्न कसा निर्माण होईल, क्युरिसिटी, याला म्हणायचं CCC फॉर्म्युला.
आता ट्रिपल सी फॉर्म्युला मी तुम्हाला फक्त असा नाही दाखवणार, कन्सेप्ट क्लिअर असल्यावर कसे प्रश्न सुटतात हे मी तुम्हाला उत्तम उदाहरण दाखवणार. बघा ट्रिपल सी फॉर्म्युला, पहिला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असेल तिचं कनेक्शन लागेल, कनेक्शन झालं की लक्षात घ्यायचं पुन्हा तिचं क्युरिओसिटी निर्माण होईल. म्हणजे आपल्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे की बा हा असा नाही असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे कधी आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर. जर कन्सेप्टच कळाले नाही, कनेक्शनच कळालं नाही तर आपली प्रेडिक्शन लेवल कशी लागेल सांगा बरं, नाही लागणार. मग हिच्यामध्ये बघा लक्षात घ्या कसं आहे, बघा इथे तुम्हाला 3 प्रश्न दिसतात. मी जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. 3 प्रश्न दिसतात तुम्हाला. पहिला प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024चा, जे आता रिसेंटली झाली. मला विचारलं म्हणजे 25 मध्ये झाली, 24ची होती ती. त्याच्यानंतर ग्रुप बी प्रिलियम्स 2024चा प्रश्न आहे आणि इकडं गट क 2018चा प्रश्न आहे. तिन्ही प्रश्न सेम आहेत, म्हणजे क्लास 3, क्लास 2, क्लास 1 तिघांनाही एकच टॉपिक. प्रश्न 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी बंगालमध्ये इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. परंतु या संघटनेचे पहिले सेक्रेटरी कोण, म्हणजे आयोग तुम्हाला इथपर्यंत सांगतोय, म्हणजे संघटनेची स्थापना कुणी केली ह्याचं काहीच नाही भानगड. या आयोगाने एवढं लांबड द्यायलाच नाही पाहिजे होतं. आयोगानं जर तुम्हाला फसवायचं नसतं ना. आता मोठे प्रश्न, एवढे मोठे प्रश्न बघूनच आता हे जर मराठी आणि इंग्लिशमध्ये करायला जाऊ ना आपण तर एका पानावर एक बसते. आयोगाला तुम्हाला नेमकं फसवायचं आहे, तुम्हाला टेन्शनमध्ये टाकायचं आहे एक्झाम हॉलमध्ये. समजून घ्या प्रश्न. आयोगानं सरळ सांगितले 26 जुलै 1876ला कलकत्ता या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी इंडियन असोसिएशन स्थापन केली. बरोबर आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2024. हेच प्रश्न 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण, म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला पहिले सचिव विचारलं. इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, आनंद मोहन बोस आणि शिशिर कुमार घोष. इथं बघा बाबू शिशिर कुमार घोष, अंबिकाचरण मुजुमदार, आनंद मोहन बोस, सॉरी लाल मोहन घोष आणि आनंद मोहन घोष. इथं दिलंय आनंद मोहन घोष. आत्ता आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे आनंद मोहन बोस, आणि इथं आनंद मोहन घोष आणि बाबू शिशिर कुमार घोष. हे ना, ही कन्सेप्ट काय आहे, काँग्रेस पूर्व राजकीय संघटना ही कन्सेप्ट आहे. तिचे पहिले अध्यक्ष कोण, सचिव कोण, पदाधिकारी, स्थापना, ठिकाण, इतर महत्वाचे सहकारी, हे झालं तुमचं कनेक्शन. आणि आयोगाने इथं तिसरा प्रश्न विचारला इंडियन असोसिएशन. आता आयोगानं स्थान विचारलं नाही. इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधानं बरोबर आहेत. संस्था स्थापन करायला दादाभाई नौरोजींनी पुढाकार घेतला, म्हणजे ही सगळी विधानं दिली. म्हणजे विषय 1 म्हणजे संस्था 1 आणि 3 वर्षाला सलग आयोगानं प्रश्न विचारले. 18, 22, 24 सॉरी 18, 24, 24 याला म्हणायचं ट्रिपल सी फॉर्म्युला. म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे सगळे कनेक्शन लागतील ह्या सगळ्यांचे. अरे हे कळतंय का सांगा मला, जरा सांगा हे तुम्हाला कसं वाटतंय. आता हा झाला एक फॉर्म्युला. काय झाला, हा झाला एक फॉर्म्युला. हिच्यामध्ये अजून एक प्रश्न आयोगाने विचारला. आता आयोगाने काय केलं, याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला बघा. डिपार्टमेंटल PSI 2022ला तोच प्रश्न आहे. तोच प्रश्न ग्रुप सी प्रिलियम्स नोव्हेंबर 2022ला गट कला. तोच प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा जस्ट रिसेंटली जो झाला आता 4-5 दिवसाखाली, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. बघा, ब्रिटिशांच्या काळात अणु औद्योगिकरणावर भारतावर कोणते परिणाम झाले. दुसरा प्रश्न तोच, ब्रिटिश काळातील अणु औद्योगिकरण म्हणजे काय. आणि तोच प्रश्न भारतीय हस्तकलेच्या ऱ्हासाची कारणं. अरे बाबांनो, भारतातील हस्तकला ऱ्हास झाली म्हणजेच अणु औद्योगिकरण. अणु औद्योगिकरण म्हणजे भारतातील भारतीयांचे ब्रिटिशांनी जे काही छोटे मोठे उद्योगधंदे होते हे सगळे रद्द केले. याला म्हणायचं कन्सेप्ट, कनेक्शन आणि क्युरिओसिटी. कन्सेप्ट काय आहे तुमची, बघा आता ह्या सगळ्या घटकांच्या मध्ये तुम्ही म्हणाल की सर कन्सेप्ट काय, बघा सांगतो तुम्हाला. ही जी कन्सेप्ट आहे बघा, लक्षात घ्या. कन्सेप्ट काय रे बाळांनो, कन्सेप्ट आहे नॅशनल मुवमेंट. काय कन्सेप्ट आहे, सॉरी ह्याची नाही, ते पाठीमागच्या प्रश्नाची नॅशनल मुवमेंट. इथं काय आहे, ब्रिटिशांचं आर्थिक धोरण. कन्सेप्ट काय आपली, ब्रिटिशांचे आर्थिक धोरण. लक्षात घ्या. त्याच्यानंतर याचं कनेक्शन काय सांगाल तुम्ही, याचं कनेक्शन काय आहे. याचं कनेक्शन म्हणजे आतमध्ये असणारा जो काही डाटा आहे तो, आणि याची क्युरिओसिटी काय आहे तुमची. तुमची क्युरिओसिटी सांगते की प्रश्न कसा निर्माण होईल, हाऊ टू डिझाइन द क्वेश्चन, प्रश्न कसा तयार होईल. कळलं का.
ह्या 2 उदाहरणांच्या माध्यमातून बघा तुम्हाला कळालं असेल की नेमकं मला काय सांगायचं आहे. म्हणून अभ्यास करत असताना आता तो मुद्दा गेला. जर 62.50 मिनिट लागत असेल ना तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, त्याचं कनेक्शन तुम्हाला कळालं पाहिजे नेमकं काय आहे, आयोगानं कसा प्रश्न विचारलाय, क्युरिओसिटी तुमची निर्माण झाली पाहिजे, भविष्यात कसा प्रश्न तयार होऊ शकतो. मी काय म्हणतो तुम्हाला कळतंय का? मी काय म्हणतो तुम्हाला कळतंय? म्हणजे हे असा आयोग तुम्हाला करतं बघा. म्हणून आपण आयोग आपल्याला फसवू शकतं. इथली उत्तर वेगळी, तिकडची उत्तर वेगळी, तिकडची उत्तर वेगळी. त्याच्यामुळं उत्तरांच्या बाबतीमध्ये कनेक्शन आपलं एक पाहिजे. काय पाहिजे? उत्तरांचे कनेक्शन आपले एक पाहिजेत. त्यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असावे लागतील. आणि मी जे तुम्हाला शिकवल ते कन्सेप्ट आधारित शिकवल. आपले कोणी जर जुने विद्यार्थी असेल त्यांना विचार एकदा इतिहास शिकवण्याचा काय अनुभव आहे. तुम्हाला जर कोणी एकाने जर निगेटिव्ह फीडबॅक दिला ना तर तुम्ही सांगशील ते मी ऐकायला तयार आहे. तर मॅरेथॉन बघत असाल तुम्ही जर माझे समजा काही आज ओपन टू ऑल आहे, तुम्ही जर माझे बॅचचे विद्यार्थी जरी नसला तरी मॅरेथॉनचे जरी विद्यार्थी आहातच तुम्ही. विद्यार्थी असतो. मग तो मॅरेथॉनचा असेल, मॅरेथॉनचा नसेल, बॅचचा असेल किंवा नसेल, जो आपल्याकडे शंका घेऊन आला तो आपला विद्यार्थी. विषय संपला. आपल्याकडे विद्यार्थ्यांची अशी प्रॉपर डेफिनेशन नाहीये, आमचा असेल तरच या, अजिबात नाही. कळतंय का? ह्याला म्हणायचं CCC फॉर्म्युला. ह्याच्या पुढे जरा जाऊया आपण. RRR फॉर्म्युला. नुसतं सकाळी अभ्यासिकेत जाऊन जर वाचत बसत असाल आणि जर त्यातून जे प्रश्न सुटत नसतील तर तो तुमचा अभ्यास नाहीये, तुमचा तो आभास आहे. म्हणून जे रीड केलंय त्याला आठवण्याचा प्रयत्न करा आणि जे आठवलंय त्याला वारंवार पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याला रिव्हिजन द्या. ह्याला म्हणायचं RRR फॉर्म्युला. रीड, रिमेंबर अँड रिव्हिजन. वारंवार तेच ते, जोपर्यंत आपल्या हातामध्ये हे 4 शब्द पडत नाहीत. पोस्ट, जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी काही यादी लागेल, त्या यादीमध्ये जोपर्यंत आपलं नाव नसेल तोपर्यंत ही प्रोसेस करत राहणं. आणि हे असंच करायचं. नुसतं वाचलं म्हणजे नाही. गेला तुम्ही सकाळी अभ्यासिकेमध्ये मस्तपैकी 15 पानं वाचली, 15 पानं पट 15 पानं वाचली. त्याच्यावर एखादा प्रश्न आला, प्रश्न सुटला नाही तर तो तुमचा अभ्यास नाही झाला, तो तुमचा आभास झाला. मग समजा तुम्ही 1 पान वाचा, 2 पानं वाचा, एखाद्या छोट्या छोट्या संकल्पना घेऊन वाचा. सगळं पुस्तक वाचायच्या भानगडीत अचानक पडू नका. हे छोट्या छोट्या संकल्पना वाचा. ह्या संकल्पनांच्या माध्यमातून ती संकल्पना झाली म्हणजे एखादा टॉपिक वाचून झाला की त्याच्यामध्ये त्याला आठवण्याचा प्रयत्न करा, त्याला रिमेंबर करा. त्याला रिमेंबर कराल आणि हे रिमेंबर करणं, रीड करणं, ह्या दोन्ही गोष्टी वारंवार करणं म्हणजे रिव्हिजन. 2 गोष्टी आहेत त्याला लक्षात घ्यायचं. 2 गोष्टी आहेत, री प्लस विजन. वारंवार त्याला वेगवेगळ्या अँगलने बघणे म्हणजे रिव्हिजन आहे. आणि हेच घटक तुम्हाला 62 लागू दे नाही आणि काय लागू दे, हेच तुम्हाला जिंकून देऊ शकतं. हे तुम्हाला काय करू शकतं? जिंकून देऊ शकतं. ह्याच्या पुढचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे 80-20 फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला? 80-20 फॉर्म्युला. काय सांगतो 80-20 फॉर्म्युला? बघा, तुम्हाला उदाहरणासहित सांगितलंय मी. उदाहरणं काय आहेत? कंबाईन ग्रुप बी 2024 जो पेपर आता झाला होता 2 फेब्रुवारी 2025ला, म्हणजे 2024चा पेपर 25ला झाला. कंबाईन ग्रुप सी आता झाला बघा, लक्षात घ्यायचं, कधी? 1 जून 2024ला झाला, 2025ला. बरोबर आहे. पेपर 24चा झाले कधी? 25 मध्ये. हा पण 25ला झाला आता 2 फेब्रुवारीला. बघा, 1857चा उठाव, प्रबोधन कालखंड, राजकीय संघटना आणि कामगार चळवळ. 80-20 फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला? म्हणजे आपल्याला 20% टॉपिक असे निवडायचे आहेत. किती टक्के? 20% टॉपिक असे निवडायचे आहेत जे तुम्हाला 80% मार्क मिळवून देतील. किती टॉपिक आहेत? 1, 2, 3, 4. प्रश्न किती आहेत? 1857च्या उठावावर 3 प्रश्न, प्रबोधन कालखंड 1 प्रश्न, राजकीय संघटना 2 प्रश्न, कामगार चळवळ 1 प्रश्न, म्हणजे 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 1 7. लक्षात घ्यायचं, 7 प्रश्न फक्त 4 टॉपिकवर आले. त्यातल्या त्यात 1857च्या उठावावर 3 प्रश्न आणि राजकीय संघटनांच्यावर 2 प्रश्न, म्हणजे 2 टॉपिकवर 5 प्रश्न. सेम कंडिशन, 1857 इथं आहे, 1857 इथं आहे, 1 प्रश्न, प्रबोधन कालखंड 2 प्रश्न, महसूल धोरण 2 प्रश्न, कामगार चळवळ 1 प्रश्न. म्हणजे लक्षात घ्यायचं, या ठिकाणी या 4 घटकांच्या वरती आयोगाने 6 प्रश्न विचारले. माप एवढं मोठं पुस्तक आहे पण नाही. 80-20 फॉर्म्युला म्हणजे 20% टॉपिक असे निवडा जे तुम्हाला 80% मार्क मिळवून देतील. याचा अर्थ असा, तुम्हाला हाय स्कोरिंग टॉपिक, मिडियम स्कोरिंग टॉपिक आणि लो स्कोरिंग टॉपिक हे जे विषय आहेत हे विषय तुम्हाला समजावून सांगता आले पाहिजेत स्वतःला. त्यासाठी तुम्हाला PYQचं अनालिसिस करावं लागेल. PYQ अनालिसिस तुम्हाला काय सांगेल? PYQ अनालिसिस तुम्हाला सांगेल हाऊ टू रीड दी बुक्स. पुस्तकं कशी वाचायला पाहिजेत. समजा
तुम्ही आता या ठिकाणी 1857चा उठाव एखादा प्रश्न घेतला, बघा लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला, फॉर्म्युला सहित सांगतो बघा. समजा काय केलं आयोगाने तुम्हाला इथं, बघा मी काय सांगतो तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला. समजा इथं तुम्हाला आता आयोगाने रिसेंटली प्रश्न विचारला होता बघा 1857च्या उठावावर प्रश्न विचारला होता. काय होता बरं प्रश्न? तो प्रश्न असा होता बघा, आता 2 फेब्रुवारीला झालेला, कोल्हापूर या ठिकाणी घडलेल्या 27वे पलटण, बघा लक्षात घ्या 27वे पलटण कुठं घडलं? कोल्हापूरला. कुठं? कोल्हापूरला. कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव यशस्वी झाला? मग अभ्यास करत असताना मला काय, आता इथून पुढे ज्यावेळेस मी 1857चा उठाव अभ्यास करल त्यावेळेस मी काय काय अभ्यास करणं गरजेचं आहे? एखादी पलटण आहे का, ठिकाण आहे का, आणि नेतृत्व कोणी केलंय? म्हणजे मला PYQ काय शिकवतात? PYQ मला शिकवतात कसं वाचावं. मग पुस्तकात नेतृत्व महत्वाचं आहे का? समजा एखादं नेतृत्व आलं, जशी नेतृत्व राणी लक्ष्मीबाईंनी केलं, मी तिच्यावर फोकस करल. राणी लक्ष्मीबाईच्या सोबत असणाऱ्या जे काही 4 स्त्रिया होत्या त्यांच्याबद्दल येईल. त्याच 1857च्या उठावामध्ये अजिजनबाई नर्तिका आहे, तिच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय, कानपूरची प्रसिद्ध नर्तिका. हे कोण शिकवतो तुम्हाला? हे PYQ शिकवतो तुम्हाला. म्हणून तुम्ही PYQ बघणं गरजेचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ PYQ इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स हे असं आहे. कळतंय का? हा हे समजून घ्यायचं बघा आपल्याला. चलो, कंबाईन ग्रुप बी आणि सी हे असं आहे 80-20 फॉर्म्युला, म्हणजे 20% टॉपिक असे निवडा जे तुम्हाला 80% मार्क मिळवून देतील. मागल्या वर्षी मुख्य पत्रपत्रिकाचं विश्लेषण केल्यावर मला असं कळालं की याच्यामध्ये सर्वाधिक प्रश्न आयोगाने मेन्सला हे कशावर प्रश्न विचारल्यात? राष्ट्रीय चळवळीवरती. मेन्सचा अभ्यास करा, प्रिलियम आरामात पास होऊन जाशील तुम्ही. मी माझ्या विषयात सांगतोय, लक्षात घ्या. सामाजिक आर्थिक जागृती 36 प्रश्न आले. महत्वाच्या व्यक्ती समाजसुधारक, म्हणजे पहिली प्रायोरिटी तुमची पाहिजे राष्ट्रीय चळवळीला. आला विषय लक्षात. दुसरी प्रायोरिटी पाहिजे तुमची इथं. आता बघा समाजसुधारकांच्या बाबतीत डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रश्न येतात. जसं की बघा आता प्रार्थना समाजाची स्थापना विचारली होती. मग प्रार्थना समाज कोणी स्थापन केली? समाजसुधारकांनी. मग त्या समाजसुधारकांच्यावर अप्रत्यक्षरित्या संघटनेवर प्रश्न आला. समाजसुधारक जर नसते तर संघटना जन्माला आल्या असत्या का? नसत्या जन्माला आल्या. असं आहे हे. म्हणून कन्सेप्ट, कनेक्शन आणि क्युरिओसिटी हे सगळं आपल्याला कळालं पाहिजे. रीड, रिमेंबर अँड रिव्हिजन. कसं आहे? नात करतिक आहे की नाही? हे सगळं व्यवस्थित. हे असा जर तुम्ही अभ्यास कराल तर येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क मिळतील. आणि एवढं चांगलं मार्गदर्शन जर तुम्हाला मिळतंय, साहजिकच तुम्हाला मार्क चांगले मिळणार आहेत, साहजिकच मेरिट वाढणार आहे. बरोबर आहे? सगळ्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही नेहमी आहोतच बघा. ठीक, चल. संदर्भ साहित्य सगळ्यात महत्वाचं आहे. काय वाचायचं आहे आपल्याला? काय ह्याच्यामध्ये आपल्याला काय वाचायचं आहे? बघा सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे इथं दिलेलं आहे बघा की हे पुस्तक आहेत. काय देतं? पुस्तक आहेत. आता हे जे आहे ना हे फक्त महाराष्ट्रासाठी आहे. चांगलं पुस्तक आहे, लक्षात घ्यायचं. डॉक्टर SS गाठळ सरांचं पुस्तक आहे, हेही चांगलं पुस्तक आहे. सोबत हे पण चांगलं आहे, काय हरकत नाही. तुम्ही कोणतंही पुस्तक वापरा, कोणतंही पुस्तक. तुम्ही मला की सर कशाला सांगाय, म्हणजे तुम्ही सर्वाधिक प्रेफर कशाला कराल? मी सांगेल तुम्हाला समाधान महाजन सरांचं वापरा. पण समाधान महाजन सरांचं पुस्तक जे आहे ते महाराष्ट्र प्लस आता त्यांनी 2 भाग काढलेले आहेत, नवीन एडिशन काढलेले. बघा इथं आहे ते. इथं त्यांनी नवीन एडिशन काढलेले बघा. हे बघा इथं ही नवीन एडिशन आहे. भाग 1 आणि भाग 2. भाग 2 काय सांगतो? फक्त महाराष्ट्र. आणि याच्यामध्ये भाग 1 काय आहे ते म्हणजे भारत. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्हाला बेटर राहील असं मला वाटतं. सोबतच बघा जास्त काय तुम्ही या सगळ्या गोष्टींचा ताण काय घेऊ नका. सोबत तुम्ही काय करा, हे एक जरी पुस्तक ठेवलं म्हणजे काय करा, तुम्ही एक रेफरन्स बुक ठेवा. सोबतच लक्षात घ्यायचं मी जे काही तुम्हाला या ठिकाणी PDF नोट्स देणार आहे. आणि सर्वात शेवटी जर का तुम्ही आपल्याकडे असणारे जे काही माइंड मॅप आहेत हे एवढे जरी तुम्ही यूज केलं तरी ते सफिशियंट आहे. मग सर हे 3-3 तसं नाही ना, ते 3-3 तसं नाही वापरायचं. रेफरन्स इथं मी तुम्हाला जे शिकवल तेच तुम्ही रेफरन्समध्ये वाचायचं, तेच तुम्ही माइंड मॅपमध्ये वाचायचं. असं त्याला जास्त वेळ लागणार नाही. कसं काय त्याच्यावरती आपण काय करूया, वेगळं सेशन घेऊया. म्हणजे हे तुमच्याकडे एखादं काय पाहिजे, रेफरन्स बुक पाहिजे बघा, लक्षात घ्या. देन पुन्हा बघा लक्षात घ्यायचं याच्यामध्ये हे स्टेट बोर्ड्स आहेत. हे 8वीचं हे जुनं आहे आणि हे नवीन आहे. हे बेस तुम्हाला माहिती पाहिजे. समजा आता बघा लक्षात घ्या, उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा याच्यामध्ये काय वाचाल तुम्ही, याच्यामध्ये 1857चा उठाव वाचाल, प्लस याच पुस्तकामध्ये 1857चा उठाव वाचाल, प्लस या ठिकाणी अजून एक 11वीचं पुस्तक आहे जुनं. ठीक आहे, ते जुनं 11वीचं पुस्तक तुम्ही काय कराल त्या ठिकाणी वाचाल. म्हणजे 1857चा उठाव तुम्ही किती ठिकाणी वाचला? 1. म्हणजे ह्या जुन्या पुस्तकात, नवीन पुस्तकात, 11वीच्या पुस्तकात मी लेक्चरला शिकवतोय त्या पुस्तक म्हणजे लेक्चरला शिकवतोय ते, आणि रेफरन्स बुक मध्ये वाचणार आहे ते. म्हणजे किती ठिकाणी झालं रे भावांनो? 5 ठिकाणी तुम्ही एकच टॉपिक वाचला. मग जर एकाच ठिकाणी म्हणजे एकच टॉपिक जर 5-5 वेळा जर तुमच्या निदर्शनास येत असेल तर लक्षात घ्यायचं तुम्ही खूप काय आहात, लकी आहात की जे तुम्हाला सगळं कळतंय. बऱ्याच लोकांना काही गोष्टीच कळत नाहीत. तसं काय असेल तर हे थोडंसं काय डेंजर आहे बघा.
त्याच्यामुळे ही तुम्हाला पुस्तक पाहिजेत. हे जे पुस्तक आहे ना, बाप पुस्तक आहे इतिहासाचं 11वीच, याला धरूनच सगळे प्रश्न असतात. त्यातलं जर का पहिलं प्राचीन आणि मध्ययुगीन जर का सोडलं आपण, तर पहिले 2 टॉपिक सोडले तर शेवटपर्यंत यातली लाईन टू लाईन महत्वाचे आहे. 11वीचं पुस्तक काय आहे? 11वीचं पुस्तक. आला विषय लक्षात तुमच्या? हा, बघूया आपण पुढे जाऊन. स्ट्रॅटेजी काय पाहिजे बघा, नेहमीप्रमाणेच मनात पण परंतु किंवा याला थारा नकोय. होईल का नाही होईल का, टाकले पाऊल तर जिंकूच ना. जिंकू किंवा मरू, जिंकायचं आहे आपल्याला, मरायचं थोडीच आहे. हा, लक्षात घ्या. अभ्यासाला सातत्याने वास्तविकता, म्हणून मग सांगितलं स्वप्नात रमणं आणि सत्यात जगणं हे ज्याला कळालं त्याला लवकर पोस्ट मिळू शकते. बघा लक्षात घ्या. वेळेचं नियोजन करा, अभ्यास आणि आभास यातला फरक समजून घ्या, ताणतणावाचं नियोजन करा, PYQ MCQ सोडवा, माझा अभ्यास किती झालेला आहे हे बघायसाठी MCQ सोडवा, अभ्यास कसा करायचा आहे ह्याच्यासाठी PYQ सोडवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं ताणतणावाचं नियोजन करा. कशाचं नियोजन करा? ताणतणाव. कारण हे जे तुम्ही ताणतणाव जर व्यवस्थित ठेवाल ना, तर ह्या बाकीच्या गोष्टी तुमच्या आपोआप होणार आहेत. बाकीच्या गोष्टी आपोआप होणार आहेत. टेन्शन सगळ्यात जास्त येतं ना, होईल का नाही, म्हणजे काय होईल ते ताणतणावाचं होईल का नाही, होणार ना. स्वतःवरती जर तुमचा आत्मविश्वास असेल तर तुमचं 100% सिलेक्शन होऊ शकतं. पण तुम्ही बघा, मी काय सांगितलंय, 100%. तुम्ही म्हणाल 99.99% देतो, चालणार नाही. तुम्ही म्हणाल सर 101% देतो, नाही. 100 तर 100%च द्यावी लागतील तुम्हाला, त्यावेळेस ते सगळं सक्सेस होईल. आता हे सगळं मी जे सांगतोय हे अनुभवातून सांगतोय. हे जे सगळं सांगतोय तुम्हाला विद्यार्थी जे भेटायला येतात, आजपर्यंत आम्ही जेवढे विद्यार्थी घडवलेले आहेत त्यांच्या अनुभवातून सांगतोय. ज्या लोकांना काही ठराविक मार्कांच्यामुळे ज्यांच्याकडे नैराश्य आलं त्यांच्याकडूनही आम्ही शिकलो, आम्ही स्वतःकडूनही शिकलो, आणि हे सगळं जे घडतं ते अनुभवातून घडतं. लोड घ्यायचा नाही, सरी सलामत तो पगडी 50. आला विषय लक्षात? इथं हे सगळं काय होईल, सगळं व्यवस्थित होणार तुमचं. फक्त ह्या काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. अभ्यास आणि आभास ह्या दोघांच्यातला ज्याला फरक कळाला तो 100% अधिकारी. हा, बघा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे काय करायला पाहिजे, टू डू. हा, बघा पुन्हा तोच मुद्दा आहे इथं. सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम समजून घ्या. समजा समाधान माझ्या सणाचं ते 100% पुस्तक आहे. आपल्याला स्वतंत्रोत्तर भारत नाहीये, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र आपल्याला नाहीये. ब्रिटिशांचं भारतामध्ये असणारा जो काही सत्ता संघर्ष तो नाहीये आपल्याला, म्हणजे काही युद्ध वगैरे आहेत ते नाहीयेत. मग एखादा मुद्दा जर आपल्या परीक्षेला नसेल तर त्याला सोडून देणं हे कधीही चांगलं असतं. म्हणजे काय सोडून द्यायचं आणि काय धरायचं हे ज्याला कळालं तो देखील 100% या ठिकाणी अधिकारी. ठीक आहे. कोणत्या टॉपिकवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत, म्हणजे तोच मुद्दा पुन्हा कुठला, 80-20 फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? 80-20 फॉर्म्युला. पाठीमागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आपली स्वतःची रणनीती तयार करा. स्वतःची कोणते घटक तोंडपाठ करायला पाहिजेत, त्याच्यानंतर नेमकं काय तोंडपाठ करायचंय, सगळंच पाठ करायचं आहे का? अजिबात नाही. आजपर्यंत आयोगाने जेवढे वर्ष विचारलेले आहेत ती सहसा वर्ष आयोगाने प्रश्नामध्येच विचारलेले आहेत. पाठीमागचा प्रश्नपत्रिका काढून बघा. मगाशी मी दाखवलं की तुम्हाला आयोगाने प्रश्नांचं विचारलंय 26 जुलै 1876 ला स्थापन झालेल्या इंडियन असोसिएशनचे सचिव कोण होते. म्हणजे आयोगच तुम्हाला काय करतंय, तारीख देतंय आणि तुम्हाला फक्त व्यक्ती विचारतंय. ठीक आहे. तर हे तुम्हाला काय झालं पाहिजे या ठिकाणी कळालं पाहिजे. बघा, अभ्यासाचं सूक्ष्म वाचन करा, वर वाचू नका, डिटेलमध्ये थोडंसं वाचायला सुरुवात करा. म्हणजे जे क्लासमध्ये शिकवलंय, ज्या तुम्हाला PDF दिलेल्या आहेत, आणि देन पुस्तक आणि थोडीशी इंटरनेटला माहिती वगैरे. कारण जर एवढ्या मेरिटमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर एक्स्ट्रा थोडंसं काहीतरी करावं लागेल. त्यामुळे सूक्ष्म बारकाईनं वाचन करा. उजळणीचं वेळापत्रक तयार करा. मग तुम्ही 8 दिवसाला वेळ उजळणी म्हणजे रिव्हिजन देणार आहे का? मी सांगितलं रीड, रिमेंबर आणि रिव्हिजन. मग रिव्हिजन तुम्ही दिवसभरामध्ये जो अभ्यास केला त्याला संध्याकाळी रिव्हिजन देणार आहात का? दुसऱ्या बाजूला तुम्ही 6 दिवस अभ्यास करून 7व्या दिवशी रिव्हिजन देणार आहात का? तिसऱ्या बाजूला 15 दिवसाला म्हणजे महिन्यातून तुम्ही 2 वेळा रिव्हिजन करणार आहात का? म्हणजे ज्याच्या त्याच्यानुसार कुवतीनुसार तुम्ही ते काय करा, टाइम टेबल तयार करा. हा, लक्षात घ्या. केलेल्या नियोजनात सातत्यानं अंमलबजावणी झाली पाहिजे. नाहीतर नियोजन केलंय, दाट नियोजन केलंय, जोश आहे, आज दिवसभर अभ्यासिकेत बसलो आणि पुढचा घडी 3-4 दिवस अभ्यासिकेत फिरकलाच नाही, असं चालणार नाही. सातत्य पाहिजे. मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्टच्या माध्यमातून मला माहित आहे की टेस्ट सिरीजच्या माध्यमातून प्रश्न अवघड असतात, पण आपल्याला प्रश्न म्हणजे कोणाचे सोडवायचे आहेत, आपल्याला परीक्षा कोणाची द्यायची आहे, टेस्ट सिरीजवाल्यांची द्यायची आहे का आयोगाची? आयोगाला फॉलो करायचं. फक्त ह्यांचे जे काही मॉक टेस्ट आहेत या मॉक टेस्टचा वापर आपल्याला कशासाठी करायचा रे बाळांनो, लक्षात घ्यायचं. एक, आत्मविश्वास वाढवणे. कशासाठी करायचं आहे? आत्मविश्वास वाढवणे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट आला विषय लक्षात. आणि तिसरा याचा महत्वाचा मुद्दा आहे
तो म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज. कशासाठी वापरायचं आपल्याला? एक्स्ट्रा नॉलेजसाठी वापरायचं. एक्स्ट्रा नॉलेज म्हणजे कसं रे बाळांनो बघा, समजा एखादा मुद्दा तुम्हाला 1857च्या पुस्तकात न वाचायला आला आणि त्या समजा टेस्ट सिरीजमध्ये त्यांनी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली, तर ती फक्त काय करायची आपल्या प्रकरणामध्ये ऍड करून ठेवायची. पण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जास्त डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण आपल्याला तज्ज्ञ व्हायचं नाही, तज्ज्ञेश्वर व्हायचं नाही. आपल्याला सर्वसामान्य ज्ञानाच्या भरोशावर, आणि तो भरोसा आपल्याला मिळणार आहे का? 100% मिळणार आहे. तुम्ही त्या बाबतीमध्ये लोड घेऊ नका. लक्षात घ्या, काय करायचं नाही बघा, विनाकारण एखाद्या विषयात तज्ज्ञ व्हायचा प्रयत्न करायचा नाही. जे मुद्दा नाही आपल्याला त्याचा विषय करायचा नाही. हे बऱ्यापैकी आता काही लोकांना माझं चुकीचं वाटेल, पण हे 100% बरोबर आहे. तुम्ही मला की सर असं कसं काय सांगताय? हो, ते बरोबर आहे. याच्यामध्ये बघा, तज्ज्ञ व्हायचा जो प्रयत्न करेल तो फसल बघा, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, परीक्षेला न येणारा भाग सोडून द्या. विनाकारण जास्त विचार करू नका, म्हणजे डीपमध्ये जाऊ नका. एवढ्याही डीपमध्ये जाऊ नका की तुम्ही त्या नैराश्यामध्ये अडकाल. एवढ्या डीपमध्ये जाऊ नका. मग हे सगळं, मग सर मला हे जर सगळं टाळायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला स्किप करायच्या आहेत, हे अडथळे आहेत. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेतले हे अडथळे आहेत. आम्ही कित्येक विद्यार्थ्यांना बघतो, काही विद्यार्थ्यांच्या मध्ये ॲरोगन्स जाणवतो आम्हाला की नाही हे असंच आहे, हे असंच यायला पाहिजे. म्हणजे जे सांगल ते जर तुम्ही तेवढं कराल, मग मार्गदर्शक केलाय कशाला? मार्गदर्शक उदाहरणार्थ तुमच्या घरातले जो कोणी अधिकारी झाले तेही तुमचे मार्गदर्शक असू शकता. आम्ही हे आहे, तुमचा एखादा चांगला मित्र मैत्रीण तुमचे मार्गदर्शक असू शकतात. फक्त मार्गदर्शक योग्य असायला पाहिजे, हे महत्त्वाचं. मार्गदर्शक प्रत्येकाला आहे, मार्गदर्शक प्रत्येकाला आहेत, पण मार्गदर्शक योग्य असणं काय, काळाची गरज आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून तर लक्षात घ्या बघा की याच्यामध्ये आपल्या महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी कुणाचं सारथ्य केलं होतं? अर्जुनांचं केलं होतं. आणि मग म्हणून लक्षात घ्यायचं, त्यावेळेस असं म्हणलं जातं की कौरवांच्यातला एकही शिल्लक राहिला नाही आणि पांडवांच्या केसाला धक्काही लागला नाही. कळतंय का? म्हणजे गुरु महत्वाचा आहे. चंद्रगुप्त मौर्य कुणामुळे निर्माण झाले? कुणामुळे निर्माण झाले? आचार्य चाणक्यांच्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज घडले कुणामुळे? राजमाता जिजाऊंच्यामुळे. होळकरांची गाडी पुढे चालवली कुणी? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी. अजून काय पाहिजे? गुरु महत्वाचा आहे आयुष्यामध्ये, मार्गदर्शक महत्वाचा आहे. लक्षात घ्या. म्हणून हे जर सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला एकच PYQ सांगतील तुम्हाला किती डेप्थमध्ये जायचं आहे. एका दुसरा प्रश्न डेप्थमध्ये असू शकतो, पण त्या एका दुसऱ्या प्रश्नासाठी वेळ वाया घालवायचा नाही. ज्यांना इथं निवांत राहायचं आहे त्यांनी खेळा, काही अडचण नाही. पण ज्यांना खरंच लवकर अधिकारी व्हायचं आहे, आयुष्य एन्जॉय करायचं आहे, जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आहेत, त्यांनी मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचं, महत्त्वाचं असंच करणं काय गरजेचं आहे बघा. लक्षात घ्या. विषयाबद्दल जाणून घेताना अभ्यासक्रम समजून घ्या. मागील वर्षी आयोगाच्याच प्रश्नपत्रिका बघा, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल बघा. मगाशी आपण ती 3 उदाहरणं बघितली होती बघा. लक्षात घ्यायचं, इंडियन असोसिएशनची म्हणजे कल कसं विचारलंय, 3 प्रश्न वेगवेगळ्या अँगलने विचारलेत. त्याच्यानंतर कोणती ठराविक प्रकरण अभ्यासायची आहेत, म्हणजे पुन्हा तोच मुद्दा, कुठला फॉर्म्युला? 80-20 फॉर्म्युला. वारंवार येणाऱ्या प्रश्नांची टक्केवारी काय आहे बघा, तिला समजून घ्या. त्याच्यानंतर एखादा तो प्रश्न वेगवेगळ्या अँगलने कसा विचारलाय, म्हणजे पुन्हा तोच प्रश्न इंडियन असोसिएशन, किंवा ते आपण मगाशी 3रा प्रश्न बघितला होता बघा, उदाहरण बघितलं होतं बघा, अणु औद्योगिकरण बघितलं होतं का? म्हणजे तोच प्रश्न एकच प्रश्न आयोगाने वेगवेगळ्या अँगलनं कसा विचारलाय. अणु औद्योगिकरणाचं मी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगितलं बघा, CCC फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं का? हे महत्वाचं आहे. ह्याला तुम्ही असं डिझाईन करा, त्यावेळेस तुम्ही ते पास व्हाल. म्हणजे प्रत्येक विषयाची तुम्हाला रणनीती आखावी लागेल, प्रत्येक विषयाचं चाणक्य तुम्हाला स्वतःला व्हावं लागेल. याच्यात काय अडचण असेल तर आम्ही आहेच की, बरोबर आहे का? आम्ही कशाला आहे मग? लक्षात घ्या. तुम्ही ऍडमिशन कशाला घेतले मग? आमच्यासाठीच, बरोबर. तुम्हाला एक चित्र दिसतंय बघा, मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत. तर एक उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला सुरुवातीला. ही सुगरण आहे बघा, लक्षात घ्या, चिमणी. सुगरण असो, हिने या झाडाला आहे ना, झाडाला बघा इथून बांधायला सुरुवात केली, जिचा भरोसा नाही. हिने जो कचरा आहे ना, हा सगळा कचरा एकसारखा आहे. ह्याचा अर्थ काय माहित आहे का? की ती विशिष्ट कचरा आणते आणि तो विशिष्ट कचऱ्यानेच ते घर बनलेलं आहे. तसं आपल्याकडे मार्केटला खूप सारी पुस्तकं आहेत, पण त्याच्यातला ठराविक डेटा आपल्याला घ्यायचा आहे. पुस्तक खूप मोठी आहेत, पण सगळीच्या सगळी गरजेचे आहेत का? नाही. त्यातला ठराविक भाग जो आहे तो आपल्याला कळायला पाहिजे. मग सर ठराविक भाग कसं कळणार आम्हाला? मगापासून तेच सांगतोय, PYQ बघा, मगापासून मी तेच सांगतोय. क्लिअर आहे का? म्हणजे हिनं जसं घरटं निर्माण केलं तसं हे घरटं निर्माण करत असताना तिच्याकडे काही गुण आहेत त्या सुगरणीकडे. ते कोणते आहेत? कष्टाळूपणा पाहिजे तुमच्याकडे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्ट तुम्ही जे करताय ते नव्हे, कष्ट ते आहेत.
जे या क्षणाला तुम्ही मोबाईलवरती बघताय आणि तुमचे आई वडील कुठं रानामध्ये काम करतायत, काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिथं कष्ट करी माझा बाप, आहे का? बापाच्या पायाला ज्या भेगा पडल्या ना ते कष्ट आहे, आईच्या हाताला जे फोड आले ना ते कष्ट आहे. आपल्याला AC मध्ये बसून अभ्यास करायचा आहे, फॅन खाली बसून अभ्यास करायचा आहे, सगळं आपल्याकडे आहे. कष्ट करायची तयारी ठेवायची, नीटनेटकेपणा. हे आलंय का कसं सुरात घर बांधलंय का काय असं कसं वाकडं तिकडं बांधलंय? नाही, व्यवस्थित लाईनमध्ये अभ्यास करायचा. जबाबदार, उद्या आपण समाजाची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे, आपल्याला आपल्या फॅमिलीची जबाबदारी घ्यायची आहे, आपल्याला स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे. म्हणजे जबाबदारी घ्यायला आपण स्वतःपासून सुरुवात करायची आहे. आणि आपल्या स्वतःची जबाबदारी काय असेल की येत्या काही वर्षामध्ये जर माझे विद्यार्थी काही PSI होणार असतील तर त्यांच्या खांद्यावरती स्टार असेल. म्हणजे येणारे काही विद्यार्थी ASO होणार असतील तर ते मंत्रालयामध्ये काम करतील. माझे विद्यार्थी सब रजिस्ट्रार बनतील, माझे विद्यार्थी STI बनतील, माझे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये असतील. ती जबाबदारी घ्यायला शिका. जशी आम्ही तुमची जबाबदारी घेतलेली आहे तसं तुम्हीही स्वतःची जबाबदारी घ्यायला शिका की येत्या काही वर्षामध्ये मी कोणत्या ना कोणत्या पदावरती असेल. या क्षणापासून स्वतःला काय करा, म्हणजे प्रॉमिस द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला प्रॉमिस देता किंवा एखाद्याला प्रॉमिस देता त्यावेळेस ते प्रॉमिस पूर्ण करण्यास किंवा ते प्रॉमिस तोडण्यास ब्रह्मांड काम करायला लागतं. तुमचा किती विश्वास आहे माहिती नाही, पण ब्रह्मांड काम करायला लागतं. येतं विषय लक्षात? तर स्वतःला नेहमी काय ठेवायचं, पॉझिटिव्ह ठेवायचं, चिकाटी ठेवायची. काय होत नाही, काही होत नाही, लोड घ्यायचा नाही. जेवढ्या फ्री माइंडनं अभ्यास कराल तेवढ्या लवकर तुम्ही यशाजवळ जाल. सरळ साधं सोपं आहे, कळतंय? हा, ह्याच्यामध्ये बघा PYQ रेफरन्स बुक PYQ महत्वाचे आहेत, तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत. रेफरन्स बुक चांगले पाहिजे, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. रिव्हिजन याला वारंवार करणं गरजेचं आहे. इज इक्वल टू सक्सेस. आला विषय लक्षात? तर हे ज्या काही चतुसूत्री त्रिसूत्री ज्या आहेत आपल्याकडे, PYQ रेफरन्सेस रिव्हिजन, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून इज इक्वल टू सक्सेस, ह्याच गोष्टींचा काय करायचं आपल्याला पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे हे जे लेक्चर आहे ओरिएंटेशनचं, याच्यामध्ये आपण फॉर्म्युलेज बघितले, याच्यामध्ये आपण सिलेबस बघितला, याच्यामध्ये आपण काय वाचायचं आहे बघितलं, काय स्किप करायचं आहे बघितलं. आता ह्याच्यापेक्षा जास्त खरी सुरुवात होईल ती म्हणजे आपल्या लेक्चरला सुरुवात झाल्यानंतर. आला विषय लक्षात? मला एक प्रामाणिकपणाने सांगा की हे सगळ्यांना तुम्हाला कळालं का? जर आपण असं जाऊ तर आपण लवकरात लवकर अधिकारी हो असं तुम्हाला वाटतं का? तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण झाला का? काय करणार आपण आता की याच्या बाबतीमध्ये जे रेग्युलर आपले लेक्चर चालू होतील त्यावेळेस आपण काय करणार आहे, भेटणार आहे. काय अडचण असेल तोपर्यंत या नंबरला मला तुम्ही कळवू शकता. भेटणार आहे आपण लवकरच आपल्या रेग्युलर लेक्चरला. तोपर्यंत आपण थांबणार आहे. नमस्कार, जय हिंद.